चांगली करा, कर्म चांगली करा। एखाद्या वेळेस आम्ही आमच्या मुलासाठी कर्म वाईट करतो, एखाद्या वेळेस आमच्या मुलीसाठी कर्म आम्ही वाईट करतो, एखाद्या वेळेस आमच्या पत्नीसाठी आम्ही वाईट कर्म करतो। पण शास्त्र तुम्हाला असं सांगते, वाईट कर्म केल्याने मुलं कधीच संपन्न होणार नाहीत, पाप कर्म केल्याने मुलं तुमची कधीच संपन्न होणार नाहीत, तर चांगलं कर्म केल्यानेच मुलं संपन्न होत असतात। म्हणून एक उदाहरण तुमच्यासमोर शास्त्र मांडते। पाप करणारा अजामेळ किती पाप करायचा, चोरी करायचा, लबाडी करायचा, याला मारायचं त्याला मारायचं आणि मग ते धन लुटून आणायचं। मग त्याच धनातून आपल्या पत्नीला साडी घ्यायची, आपल्या मुलाला कपडे घ्यायचे। पण एक दिवस अशी वेळ आली की नारदजीची गाठ पडली अजामेळ्याला। लक्ष द्या, खूप गोड आहे हा माझ्या प्रिय श्रोत्यांनो, इकडे लक्ष द्या। नारदजीची गाठ पडली आणि नारदजीने सांगितलं, अरे तू मला लुटण्यासाठी आला, पण माझ्याकडे काहीच नाही आहे, माझ्याकडे फक्त माला झोली आहे आणि माझ्याकडून तुला माळाच भेटेल। बरं, ज्यांच्यासाठी हे करतोय ते तरी तुझ्या या कर्मामध्ये सहभागी आहेत का, विचार कर ना। तो महाराज उग तुम्ही मला बैकवू नका, माझी पत्नी माझ्या पाठीशी आहे, माझी मुलं माझ्या पाठीशी आहे, माझा सर्व परिवार माझ्या पाठीशी आहे, तुम्ही मला बैकवू नका। नारदजी म्हणतात हे सत्य नाही, वाटलंच तर तू घरी जाऊन तुझ्या पत्नीला, मुलांना, वडिलांना, आईला विचार, तुझे पापकर्म करतो त्याच्यात सहभागी आहेत का ते। तो म्हणतो महाराज तुमचं मस्त आहे, मग घरी पाठवायचं आणि तुम्ही पळून जायचं। नारदजी म्हणतात असं कर, मला बांधून ठेव। आणि मग नारदजीला तो बांधून ठेवतो। इकडे लक्ष द्या, नारदजीला तो बांधून ठेवतो आणि बांधलेले नारदजी हा घरी जातो पत्नीकडे आणि पत्नीला म्हणतो, का गं मी काल एका साधूला मारलं आणि त्याच्या झोळीत जे काही धन मला भेटलंय त्या धनाने मी तुला ही साडी घेतलेली आहे, त्या धनातून मी मुलाबाळांना हे कपडे घेतलेले आहे, त्याच धनातून मी हे सर्व केलेलं आहे। ती म्हणते मग महाराज झालं काय, नाही मी साधूला मारल्यामुळं मला पाप लागलेलं आहे, मग तू त्या पापातला काही हिस्सा घेशील का। पत्नी हुशार होती, त्याची लगेच घरात गेली, चुलीमध्ये विस्तव होता, त्या विस्तवाला हात लावला, तिचा हात भाजला आणि हात भाजल्यानंतर ती हात झटकतच आली। बापरे, किती त्रास होतो, माझा हात जळाला, किती त्रास होतो, माझा हात जळाला। त्याने हात धरला पत्नीचा, बघू दे कुठे जळाला, बघा ना महाराज माझा हात किती जळाला। ती म्हणते खूप त्रास होतो, ती काय म्हणते खूप त्रास होते। त्याची बायको म्हणते महाराज मला खूप त्रास होतो, तुम्ही असं करा याच्यातला अर्धा त्रास घ्या, अर्ध्या यातना तुम्ही घेतल्या पाहिजेत। तो म्हणतो तू पागल आहे का, अगं चटका तुला लागला, यातना सुद्धा तुलाच भोगावं लागतील। मग बायको म्हणते महाराज जर तुम्ही पाप केला असेल, तुम्ही चोरी केली असेल तर मी अर्ध कसं घेऊ शकेन। पश्चाताप झाला त्याला। मुलांनी तेच उत्तर दिलं, मुलीने तेच उत्तर दिलं, मायबापांनी तेच उत्तर दिलं आणि वाल्याचा कोण झाला, वाल्मिकी झाला। तसंच आहे, मुलं सुखी दिसावे म्हणून एखाद्याचा धुरा कधीच करू नका, मुलं सुखी दिसावे म्हणून चोरी कधीच करू नका। पत्नी सुंदर दिसावी, आपल्या दारात गाडी असावी, गावातल्या लोकांनी आपल्याला मानावं म्हणून लोकांच्या माना कधीच मोडू नका। जर नीतीने आणि कष्टाने कराल तर ते आयुष्यभर तुम्हाला पुरेल, पण माना मोडून आणलेलं कधी पुरत नाही। म्हणून अनेक उदाहरणं अशी आहेत दादा, आपण पाहतो ज्यांनी ज्यांनी माना मोडून कमवलं ते काही काळात निघून गेलं आणि ती माणसं आज आपल्याला हिवरा आश्रमच्या बसस्टँडवर भीक मागताना दिसतात। आणि मग लोक त्यांना म्हणतात पाहो हेच ते, हेच 50 एकरावाले, हेच ते ज्यांनी लोकांच्या माना मोडल्या, हेच आज त्यांना कोणी झोळीत 1 रुपयासुद्धा टाकत नाही। म्हणून माझी कथा एकच सांगते, कर्म करत असताना चांगलं करा,
हृदयामध्ये प्रभूची सेवा करा. आणि ज्याच्या हृदयामध्ये प्रभूची सेवा आहे, मुखामध्ये रामनाम आहे, तो आनंदीच आहे. जिसके हृदय में उसको हर घड़ी आनंद ही आनंद है. वो जिसके हृदय में, वो जिसके हृदय में राम नाम बंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है. राम नाम बंद है, जिसके हृदय में राम नाम बंद है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है. उसे हर घड़ी आनंद ही आनंद है. बुरी संगत की रंगत से दूर रहो, निंदा चुगली किसी की कभी न करो. बुरी संगत की, बुरी संगत की रंगत से दूर रहो, निंदा चुगली किसी की कभी न करो. वो जिसके हृदय में, वो जिसके हृदय में, वो जिसके हृदय में राम नाम बंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है. हर घड़ी आनंद ही आनंद है. जिसके हृदय में, वो जिसके हृदय में, जिसके हृदय में राम नाम बंद है, उसे हर घड़ी आनंद ही आनंद है. उसे हर घड़ी आनंद ही आनंद है. उसे हर घड़ी आनंद ही आनंद है. हो बुरी संगत की रंगत से दूर रहो. जय हो. हो निंदा चुगली किसी की कभी न कहो. हो जिसके हृदय में, जय हो जिसके हृदय में, हो जिसके हृदय में वो जिसके हृदय में, वो जिसके हृदय में राम नाम बंद है, उसको हर घड़ी आनंद ही आनंद है. म्हणून आनंदासाठी लोकाची मानस मोडावी लागते असं काही नाही. आनंदासाठी एखाद्याचा दुराज कोरावा लागते असं काहीच नाही. आनंदासाठी चोरीच करावी लागते असं काही नाही. अरे लोकाचं जाऊ द्या, कधी कधी तुम्ही तुमच्या भावाचं सुद्धा आनंदासाठी खाता. हे मी बोलतोय का खोटं? हे घडते का नाही? भाऊच म्हणतो आमच्या भावाने आम्हाला काहीच दिलं नाही महाराज, काय सांगावं तुम्हाला. मी लहान होतो, तो मोठा होतो, व्यवहार त्याच्याकडे होता, मग त्यानं ते हे करून ठेवलं. काय गपुटं चांगलं तुमच्या डोक्यात आहे. आनंदासाठी भावाचं खायची गरज नाही, आनंदासाठी देवाचंही खायची गरज नाही, आणि आनंदासाठी गावाचंही खायची गरज नाही. 3 लोकांचं कधीच खात जाऊ नका. भावाचं, गावाचं आणि देवाचं, या 3 लोकांचं खासं फेडावं लागतं. फेडताना दिसतात लोक. काही लोक देवाचं खातात. देवाचं घरात लावायसाठी लाईट नसते तर ते देवळातलाच काढून नेते. घरात लावायसाठी फॅन नाही तर रात्रीचा येतो कथ्याच्या मंडपातलाच फॅन. अरे सकाळी फॅन फिरत होता, अहो फिरताच नेला काढून. ऐका, गावाचं सुद्धा खायचं नाही बरं. गावाचं काय खातो आपण? ग्रामपंचायत नाली बांधण्यासाठी गिट्टी टाकते. ग्रामपंचायत गिट्टी कशासाठी टाकत असते? लांजी बांधण्यासाठी. रात्री गिट्टीचं ट्रॅक्टर उतरलं, सकाळी एक खडा पण नाही राहिला. बाया घरात जातात टोपलीच्या टोपले घेऊन, आणि ग्रामपंचायतच्या खडीवर गिट्टीवर त्याच्यावर बनवतात घरात वटा. आणि मग ते वट्यातून म्हातारी खाली उतरता पडते. मग म्हणते माय मेल्या गिट्टीच चांगली आणली नाही, अहो तू चोरीची टाकली. आनंदासाठी एक ध्यानात ठेवा,
सावधान, आनंदासाठी देवाच्या भक्तीची गरज आहे, संपत्तीची गरज नाही. हृदयामध्ये रामनाम असेल तर आनंदच आनंद आहे. ओ जिसके हृदय में, ओ जिसके हृदय में राम नाम बंद है. रामनाम कसं ठेवायचं? बंद ठेवायचं, आतल्या आत ठेवायचं. उगं लोकायला दाखवायचं नाही. मी लय नामजप घेतो. हरिपाठ बाहेर बसून घेतात वट्यावर. घरात काय होते तुला चक्र येतात. भक्ती ही देवाला दाखवण्यासाठी असते, जगाला नाही. लोकांची भक्ती आज जगाला दाखवण्याची चालू आहे. उसको हर घड़ी आनंद ही आनंद है. हो बुरी संगत की रंगत से दूर रहो. निंदा चुगली किसी की कभी ना कहो. बुरी संगत की जो रंगत होती है, बुरी संगत से भी दूर रहो और बुरी रंगत से भी दूर रहो. दोन भाव आहे. बुरी संगत से और बुरी रंगत से दूर रहो और जीवन में आनंद पालो. भगवान परमात्मा चित्रकूटवर थांबलेले आहेत. भरतजीने पादुका घेतल्या. राम भक्त ले चला रे राम की निशानी. आता पादुका ज्या आहेत त्या चपल सारख्या नाही. इकडे लक्ष द्या. चालू ठेवतात कुटूर बुटूर कुटूर बुटूर. पाण्याच्या बाटल्या काय का आरतील, झाकणं काय उघडतं. तरी आपण 1 तास देतो का नाही पाणी पिण्यासाठी? मग 1 तासात काय होते बरं पाणी प्यायला? हे काही माणसं असे आहेत महाराज, बरोबर वेळ साधून येतात. वेळ साधून. आता महाराज आल्यानंतर आपण नाही आलं पाहिजे, पण येतीनच मधात. मग दर्शन घ्यायचं. अरे 1 तास दिला होता तुला दर्शनाला, तेव्हा काय केलं? बिड्या. आता पाणी प्यायचं होतं, तंबाखू खाल्ली, आता पाणी प्या. काय समय सूचकता राहिलीच नाही. चला ऐका, जाऊ द्या. भगवंतानी त्या पादुका दिल्या कोणाला? भरताला. भरतजीने पादुका घेतल्या भगवंताच्या डोक्यावरती. राम भक्त ले चला रे राम की निशानी. अशा पादुका डोक्यावरती आहेत. भरतजी चाललेले आहेत. पादुका चपलासारख्या नाहीत, पादुका बुटासारख्या नाहीत, तर पादुका ह्या पादुका सारख्याच आहेत. कशा असतात पादुका? पाहिल्या का तुम्ही कधी? कशा असतात? पादुका घालण्याची इच्छा आहे का तुमची? नाही. मग कशाला पाहिल्या? जिथं जायचं नाही ते पाहायचं कशाला? पादुका अशा असतात, अशा असतात. एक त्याला मधामध्ये अशी खिटी असते, त्याला अंगठा म्हणतात. अंगठा आणि अंगठ्याजवळचं बोट, त्या दोन्हीच्या मधात ती खिटी असते, त्याला पादुका म्हणतात. ऐका, भरतजी म्हणतायत या पादुका म्हणजे रामराज्य आहे. खालची पादुका म्हणजे रामराज्य आहे. ती खिटी म्हणजे मी आहे. ती खिट्टी म्हणजे मी आहे. आणि एकाएकून जी उंगली आहे ती माझी जानकी आहे. आणि एकाएकून जो अंगठा आहे तो माझा राम आहे. आणि म्हणून ती खिट्टी सांभाळून चालणार आहे. काय भाव आहे भरतजीचा? ऐका, डोक्यावर पादुका घेतल्या. बरं, खरं तर विचार केला तर भरतजी भार वाहण्यासाठी आले होते. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे होईन कैवारी नारायण. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. देवावर भार सोपवायला आलते. कशाचा? राज्याचा भार. मला सहन होत नाही, मला सहन होत नाही म्हणून भरतजी भार सोपवायला आले. देवाने उलट परत काम एक केलं, पुन्हा भार दिला. पादुकाचा भार पुन्हा डोक्यावर दिला. पण ऐका, काही भार वाहण्यासाठी काही भार डोक्यावर घ्यावा लागतो. तुम्ही आता नवीन मुली भाग्यवान आहेत, पण जुन्या माझ्या आईच्या वयाच्या, आजीच्या वयाच्या म्हाताऱ्या बसलेल्या आहेत. पूर्वी गावामध्ये विहीर नसायची, ग्रामपंचायतची नळ योजना नसायची. मग पाणी आणण्यासाठी कुठंतरी एखाद्या पाटलाच्या विहिरीवर, सावकाराच्या विहिरीवर गावापासून 1 किलोमीटरभर जाणं पडत जाय. आणि मग एक हंडा असायचा का? नाही. हंड्यावर हंडा, त्याच्यावर एक कळशी, कमरत एक हंडा, त्याच्यावर एक कळशी. आणि मग तिकून ती पोरगी पाणी घेऊन यायची. कुठून? तिकून. आणि मग हंडा डोक्यावर एवढा भार तो तोलला पाहिजे. मग एक भार डोक्यावर घेतला जायचा. कोणता?
अहो तो भार तोलला पाहिजेत म्हणून एक भार पुन्हा डोक्यावर घेतला जायचा. तो भार कशाचा असायचा बोला? हांड्याचा. तुम्ही पाणी भरलं नाही का कोण? आता आले असतील आंधी पाणी भरलंच असन की नाही? काय असायचं? काय? हा चुंबळ 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 चुंबळीचा भार असायचा आहे की नाही? पण एवढा मोठा भार ती चुंबळ एकटी तोलायची. मग जर तिकून निघली पाणी घेऊन जर मग माहेरचं कोणी जर रस्त्यात भेटलं, एकाच गावात दिलेल्या असायच्या दोघी, मग माहेरचं भेटलं की 1 घंटाभर गप्पा आणायच्या दोघी जणी. भार होत नसायचा त्याचा. होते का भार? बायाला गप्पा आणायच्या म्हणलं की मग काहीच नाही. अशा गप्पा चालायच्या रंगायच्या. मग कोणीतरी म्हणायचं ए पोरींनो, अगं तुमच्या डोक्यावर हंडे आहेत, अर्धा तास झाले तुम्ही उभ्यात, जा घराकडं. अहो मग लक्षात यायचं. तसंच आहे आता. हा राज्याचा भार तोलायचा आहे म्हणून भरतजीच्या डोक्यावर हा पादुकाचा भार असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून भार घेऊन भरतजी निघालेले. हा भाव लक्षात ठेवा. आता भरतजी इकडे पोहोचले. रामजी चित्रकूटवरती आहेत. 1 दिवसची घटना अरण्यकांडामध्ये आपण प्रवेश करतोय. 1 दिवसची घटना आहे. उमाराम गूढ पंडित मुनी पावही बिरची, पावही मोह मूड जे अरिविन मुख धर्मरती, पुर नर भरत प्रीति में गाये, पुर नर भरत प्रीति में गाये, पुर नर भरत प्रीति में गाये, पुर नर भरत प्रीति में गाये. अनुप सुहाई मती अनुरूप मति अनुरूप अनुप सुहाए, मति अनुरूप अनुप सुहाए, पुर नर भरत प्रीति में गाये, पुर नर भरत प्रीति में गाये, प्रीति में गाये, प्रीति में गाये. एक बार चुनी कुसुम सुहाए, निज कर भूषण राम बनाए, सीता पहिराए प्रभु अति सादर बेटे स्फटिक शिला पर सुंदर. ऐका, एक दिवस आता 13.5 म्हणजे 13 वर्ष झाले बरं का. ते सन महाराज कसे काय झाले हो? होतात असेच होतात. दिवस कसे जातात लग्नाचे कळतच नाही. नवरा बायको असे सहज बसले आणि 12 वर्ष झाले लग्नाला. आणि मग सहज ती म्हणते, पहा ना आपल्या लग्नाला 12 वर्ष कशी पायथा पायथा झाली. नवरा म्हणते, हो बरोबर आहे, तुला पायथा पायथा झाले आणि मला ऐकता ऐकता झाले. कसे दिवस जातात काही कळतच नाही. बायका मोठ्या हुशार असतात महाराज, हुशार. मग 1 दिवसची कथा आहे. एक बार चुनी कुसुम सुहाये, निज कर भूषण राम बनाये. देवालाही वाटलं 13 वर्ष झाले, अजून हिला पुन्हा एक गजरा आणून दिला नाही, एखादं मणी आणून दिला, एखादं काही करून दिलं. जाऊ द्या, या जंगलातच आपण असं काहीतरी करू की आज हिचं मन प्रसन्न झालं पाहिजे. किती वर्षानंतर? 13 वर्ष. आणि मग सहज भगवान परमात्मा सकाळी सकाळी अरण्यात गेले. भगवंतांनी आपल्या हाताने फुलं तोडली, काही फुलं काही कळ्या. आणि निजर कर भूषण राम बनाये. भूषण म्हणजे अलंकार भगवंतांनी बनवले. मग भगवंतांनी हातातल्या बांगड्या बनवल्या, दंडातले ते बांधण्याचे काय म्हणतात ते बनवलं, बाजूबंद. हां सांगत चला बा, मला काही एवढी माहिती नाही. ते बाजूबंद बनवले, गळ्यातली एक दाणी बनवली, गळ्यातली चपलाहार बनवला, एक त्याच्यात जोडे हार बनवला. जोडे हार असतो का? फक्त ते मारले तरच भेटतो. एक चपलाहार बनवला. ते अजून गंठन, नेकलेस. कशाचं बनवलं देवाने? हे फुलाचं बनवलं. आणि स्वतःच्या हाताने बनवलं. हां, स्वतःच्या हाताने भगवंतानी हे बनवलं. मस्त एक गजरा बनवला. बिंदीसुद्धा भगवंतानी ती फुलाचीच बनवली. भगवंताने कुंकुमसुद्धा फुलाचंच बनवलं. असं सर्व काही बनवलं.
आणि मग तेवढ्या सीता स्नान करून आली आणि भगवंतानी आवाज दिला. एक स्फटिक शिला आहे सुंदर, कुटियेच्या बाहेर शिला आहे, त्या शिळेवरती भगवान बसलेले. भगवंतानी आवाज दिला, जानकी इधर आओ. जानकी गेली. क्या बात आहे महाराज, अरे बैठो तो सही. जानकी बसल्या बसल्या भगवंतानी हात घेतला आणि त्या बांगड्या जानकीच्या हातात घातल्या. जानकी म्हणते, महाराज काय 13 वर्षानंतर आज? तू गप्प बस. अगं काय दिले मी तुला, लग्न झाल्या असतं वनात आणलं तुला. आणि मग तो हार भगवंतानी जानकीच्या गळ्यात घातला. जानकी म्हणते, देवा किती सुंदर हार बनवला तुम्ही, एखाद्या सोनाराला कारागिराला सुद्धा असं बनवता येत नाही, असा हार तुम्ही बनवला देवा. भगवंतानी कंबरपट्टा बनवला फुलाचा, तो जानकीला दिला. भगवंतानी पैजण सुद्धा फुलाचेच बनवले, ते पैजण सुद्धा घातले. भगवंतानी जोडवे सुद्धा फुलाचेच बनवले, ते जानकीच्या पायात घातले. आणि मग जानकीलाही आनंद वाटला. वा वा वा. एक सांगू तुम्हाला, तुम्ही कुठं राहता याला महत्त्व नाही, तुम्ही तुमच्या पत्नीवर किती प्रेम करता याला महत्त्व आहे. नाही तर माणसं बंगल्यात राहतात, पण बाप बाप बाप. आज देव जंगलात आहेत, पण बंगल्यातलं प्रेम आहे. लोक बंगल्यात राहतात पण जंगलासारखेच वागतात. किती गोड भाव आहे बघा. तुम्ही जंगलात जरी राहिले तरी बंगल्यासारखी खुशी निर्माण करण्याची ताकद तुमच्याकडे आहे. आणि तुम्ही जंगलात जरी म्हणजे बंगल्यात जरी राहिले तर जंगलासारखे जर वागत असाल तर काही फायदा नाही. म्हणून ध्यानात ठेवा, आज भगवान परमात्मा जंगलात आहेत, वनात आहेत, पण बंगल्यात जो आनंद आहे तो आनंद सकाळची वेळ सूर्यकिरण भगवंताच्या अंगावर पडतायत. आणि तो महाराज आनंद आता काय असतो, तो ज्याचं लग्न झालं त्यालाच विचारा. आणि मग भगवंत ते करताना तर एक प्रेमभाव जागृत झाला आणि भगवंताच्या मनामध्ये असा भाव निर्माण झाला. भगवान म्हणतात, आता लखन कुठे आहे? जानकी म्हणते, लखन तर तिकडे अरण्यात गेलेले, त्यांनी सांगितलेलं आहे मी आता 4:30 वाजेपर्यंत काही येणार नाही. भगवंताला वाटलं हीच वेळ आहे, आता या वेळेला आपण मस्त जानकीसोबत गप्पा मारल्या पाहिजेत. जानकी खाली बैस ना गं. जानकी म्हणते, महाराज काय चाललंय तुमचं? अहो मला फळं आणायची. अगं जाऊ दे फळं, आपण कधी 13 वर्ष झाले बोललो नाही मी तुला, आज मला तुला बोलायचं आहे, माझं मन मोकळं करायचं आहे. मग जानकीलाही वाटलं जाऊ द्या, लखनजी 4:30 वाजता येणार आहे, तोपर्यंत आपण बी बोललं पाहिजेत. असं घरात कधीतरी माणसं बाहेर बोलत जा मालकाला प्रेमाने, असं काहीतरी करत जाऊन. आणि मग भगवान परमात्मा मांडी घालून बसलेले, लक्ष द्या. जानकी मांडी घालून बसली, लक्ष द्या. आणि मग जानकीच्या उजव्या मांडीवरती भगवंतानी आपलं डोकं टेकवलं. बरं का, मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं, रामायण म्हणजे पोथी नाही, रामायण म्हणजे प्रत्येकाच्या घरातली कथा आहे. रामायण तुम्हाला ब्रह्मचारी कसं राहावं हेही शिकवते, तुम्ही संसार कसा करावा हेही शिकवते, तुम्ही संन्यास कसा घ्यावा हेही शिकवते, आणि तुम्ही वानप्रस्थ धर्म कसा पाळावा हेही रामायण शिकवते. मग ज्याला जे शिकायचं त्याने ते शिकून घ्यायचं. उजव्या मांडीवरती भगवंतानी डोकं टेकवलं आणि जानकीने आपला हात घेतला आणि देवाच्या डोक्यातून फिरवला. बघा, डोक्यातून हात फिरवल्यानंतर तो मायेचा हात आहे. कोणाचा हात आहे? मायेचा हात आहे. ब्रह्म सहज झोपी जाते महाराज, सहज झोपी जाते. किती एखादा ब्रह्मज्ञानी असू द्या, माईन जर डोक्यातून हात फिरवला तर त्याची अख्खी पोथी विसरून जाते, ते अख्खी पोथी विसरून जाते. माया आहे ती. आईसाहेबाने हात फिरवल्या फिरवल्या भगवंताचे डोळे लागले. 13 वर्षामध्ये जो निद्रेचं सुख मिळालं नाही ते भगवंताला मिळालं. भगवान शांत झोपी गेले. पण घडलं काय? सुरपती सुत धरी बायक बेशा, सुरपती सुत धरी बायक बेशा, सपचातर भूपति बल देखा. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. महाराज म्हणतात, त्याच वेळेस इंद्राचा पोरगा चालला होता आकाशातून. सुरपती सुत धरी बायक बेशा,
सट चाहत रघुपती बल देखा. आणि मग त्याने पाहिलं जो आपल्याला रावणाच्या कैदीतून सोडणार आहे, जो आपल्या 33 कोटी देवतांची मुक्तता करणार आहे, हे तर बायकोच्या मांडीवर झोपायला लागलं. संशय निर्माण झाला त्याला. जो आपल्याला यांच्यातून मुक्त करणार आहे हे बायकोच्या मांडीवर झोपलं. याची बायको केसातून हात फिरवते. आता हे झोपलेलं कधी उठणं काय सांगावं, याच्यात ताकद आहे का नाही एवढी. आणि म्हणून त्या इंद्राच्या मुलाने कावळ्याचं रूप धारण केलं आणि तिथे आला. दृश्य डोळ्यासमोर घ्या. कावळ्याचं रूप घेऊन समोर आला. आता उजव्या हातावर भगवंताचे डोकं होतं उजव्या मांडीवरती आणि उजव्याच पायाचा अंगठा बाहेर आलेला होता. या बाजूला मांडी घातल्यावर लक्षात येते तुमच्या, उजव्या पायाचा अंगठा बाहेर आलेला होता. त्या अंगठ्याला याने चोच मारली. काय मूर्खपणा या. जिमी पिपिलिका सागर था महामती मंद कारण काका. एखाद्या टिटवीने म्हणावं मी अख्खं समुद्रातलं पाणी बाहेर काढते. टिटवी कोण समुद्रातलं पाणी बाहेर येईन का? नाहीये ना. तसं याला देवाचं बल कसं कळणार? कारण एवढा प्रभू भावे. देव केवढा आहे. देवाचं बळ चांगल्या चांगल्याला कळालं नाही, तुम्हा आम्हाला कुठं कळणार आहे. जशी सतीने देवाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला होता, तशी आज देवाची परीक्षा घेण्याचा कोण प्रयत्न केला? जयंताने केला. सीता चरण चोच अति भागा मूड मतिमंद कारण कागा. मूड मतिमंद कारण कागा. आता बघा या चौपाईत 2 अर्थ आहे. सीता चरण चोच अति भागा, सीतेच्या चरणात चोच मारली पळाला. आणि दुसरा भाव आहे सीतेच्या चरणामध्ये चोच मारणारा हा अभागी आहे. चोच जशी मारली तशी महाराज सीतेच्या चरणामधून रुधिर यायला लागलं, रक्त यायला लागलं. भगवान परमात्मा झोपलेले आहेत. आता जानकीला वाटलं आत्ता जर आपण उठावं तर 13 वर्ष मालकाने आपण आपल्या मांडीवरती डोकं टेकवलं नाही आणि मालकाची जर झोप मोडली तर आपलं पातिवर्त्य नष्ट होईल. त्या पातिवर्त्याचंही जाऊ द्या, पण मालकाची झोप मोडेल. आणि म्हणून जानकी उठत नाही, पण पायात मारलेली चोच झालेली जखम ते रुधिर हळूहळू हळूहळू हळू भगवंताच्या अंगाखाली गेलं. आता अंगाखाली गेल्यानंतर रुधिर माणसाचं गरम असतं. भगवंताला जाग आली. भगवंतानी पाठीला हात लावला तर रुधिर हाताला लागलं. भगवान म्हणतात जानकी माझ्या पाठीला काय लागलं बघ. तर पाठीला लागलं म्हणावं तर इजा काही होत नाही शरीराला. भगवान परमात्मा इकडे तिकडे बघतायत तर जानकीच्या अंगठ्यामध्ये चोच मारलेली दिसली. कोण केलं हे पापकर्म? जानकी. कोणी असं कृत्य केलं? जानकी काही सांगत नाही. जानकीला माहीत होतं. जानकी सांगायला तयार नाही, पण भगवान आहेत ते. भगवंतानी पुढे पाहिलं तर एक कावळा बसलेला आहे, त्याच्या चोचेला रक्त लागलेलं आहे. भगवंताच्या लक्षात आलं हा दुसरा तिसरा कोणी नसून हा इंद्राचा पुत्र आहे. आणि माझ्या जानकीच्या पायात, अरे आज तर मी तिला हार घातले होते, आज तर मी तिचा सिंगार केला होता आणि आमच्या आनंदामध्ये विरजण टाकतो तू. बघा हे कावळ्याच्या स्वभावाचे लोक असेच असतात. 13 वर्ष काय झालं याला? 13 वर्ष कुठे गेला होता? तुमचं घर एकदा चांगलं चालायला लागलं की कावळ्याच्या चोचीचे लोक येऊन चोच मारून जातात. 13 वर्ष का झोपला होता का? पण 13 वर्ष झाले कुठेतरी आज संसार फुलला होता. आज संसार फुलला होता आणि आज संसार फुलल्यानंतर महाराज आज चोच मारली. भगवंतानी बाण काढला. महाराज म्हणतात तो बाण प्रेरित मंत्र ब्रह्म सरदावा. प्रेरित मंत्र ब्रह्म सरदावा. तला भाजी बायक जसपा आभा. मंगल भवन मंगल हरे नवहु सुदशरथ जिर बिहारे. हरि निज रूप गयहु पिताही. राम विमुक्ता कामुनि रोही. ब्रह्म पूर शिव पूर सब लोका.
मंत्र ब्रह्मसर धावा चला भाजी बायस जैस पावा. भगवंतानी धनुष्याला बाण लावला आणि त्याच्या दिशेने संधान केलं ब्रह्ममंत्राचं आणि त्याच्या पाठीमागे बाण लागला. कोणाच्या? जयंताच्या. आता बाण लागल्यावर महाराज कावळे असे चोच मारतात पण दगड मारला की पळतात. मित्रे असतात कावळे, दगड मारला की पळतात. पण अरे तू चोच मारल्यामुळं अख्खं आनंदावर विरजन पडलं. आनंदाचं वातावरण दुःखात निर्माण झालं. आणि मग जे बाण लागल्यावर महाराज म्हणतात पळाला. धरी निज रूप गयू पितुताही राम विन्मुख राखा नविताही. धरी निज रूप म्हणजे आपल्या स्वयंस्वरूपामध्ये आला. कावळ्याचं रूप टाकून दिलं, आपल्या रूपात आला, आपल्या बापाकडे गेला इंद्राकडे. पिताजी बचाओ, पिताजी बचाओ. क्या हुआ बेटा? कुछ नहीं, ऐसा ऐसा किया. बोले भागो, अब घर में जगह नहीं मिलेगी. क्यों? अरे तेरे साथ मेरा घर भी जल जाएगा, भाग यहाँ से. बापानी हाकलून दिलं. ब्रह्मदेवाकडे गेला. क्या हुआ जयन? कुछ नहीं, राम जी की अर्धांगिनी माँ जानकी के चरणों में मैंने चोच लगा दी. मूर्ख है, पागल, तुझे कहाँ मुंह डालना ये भी समझ में नहीं आता, भाग यहाँ से. शिवलोकामध्ये गेला. तिथून भगवान शंकरांनी पळवलं. आणि महाराज म्हणतात पळता पळता या जयंताची गती अशी झाली की नारदानी याला पाहलं आणि नारदजीला दया आली. नारद देखा बिकल जयंता नारद देखा बिकल जयंता लागी दया कोमल चित संता. सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय नारद देखा बिकल जयंता लागी दया कोमल चित संता. नारदानी पाहलं जयंत का भाग रहे हो? बोले महाराज मेरे पीछे राम जी का बाण लगा है. राम बाणाची एक विशेषता आहे बघा. आता रस्त्यावर औषध विकणारे सुद्धा काय म्हणतात? औषध कसं आहे? रामबाण आहे. कारण रामाच्या बाणावर आजही लोकांचा विश्वास आहे. तुम्ही एखादं काही जर विकायला निघाले ना तर काहीच म्हणू नका चांगलं आहे ना असं आहे तसं आहे, काय नाही. रामबाण औषध आहे म्हणायचं. रामबाण लोकांचा भरोसा आहे. कारण रामजीच्या बाणात तशी ताकद होती. आणि मग नारदानी सांगितलंय जयंता अरे कुठे जरी पळाला तर हा रामाचा बाण आहे, हा परत जाणार नाही, तुला घेतल्याशिवाय जाणारच नाही. मग काय करू? हे बघा या जगात तुमची एक वेळेस दया देवाला येणार नाही, एक वेळेस तुमची दया ब्रह्मदेवाला येणार नाही, एक वेळेस दया तुमच्या बापाला तुमची येणार नाही, एक वेळेस तुमच्या सोयरे संबंधाला तुमची दया येणार नाही. दया फक्त साधू संतांनाच येते. दया कोणाला येते? म्हणून तुम्ही संत माय बाप जे का दयेचे सागर म्हटलेलं आहे त्यांना. तुमच्या आमच्याजवळ दया आहे पण आमची दया कशी आहे? आपल्यापुरती आहे. मी दया करतो माझ्या मुलीवर करतो, मी दया करतो माझ्या आईवडिलावरती करतो, मी दया करतो माझ्या जवळच्या लोकांवरती दया करेन. पण अचानक जर तुम्ही मला भेटले म्हणले महाराज आमची लय अडचणी आहे, मी तुमच्या कथेला होतो पण मला 5,000 रुपये देता का उसने? म्हणून बापा कथा तिकडं होती आणि तुम्ही तिकडं होते, आता नाही देऊ शकत मी तुम्हाला. तुमचा माझा काय 8 दिवसाचा संपर्क आला, मी दया नाही दाखवू शकणार. पण एखाद्या संताजवळ तुम्ही गेले आणि त्यांना जर म्हणले महाराज असं असं आहे हो, तर संत विचार करणार नाही, दया दाखवतील. पैशासाठी नका जाऊ फक्त, नाही तर म्हणसान जमलं महाराजांना सांगितलं आता महाराज आता जाताच भेटायचं महाराजाले. दया 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 तिचे नाव भूताचे पालन अनिक निर्दलन कंटकाचे. ऐका काय असते दया. जगद्गुरु तुकोबाराला कोणीतरी ऊसाची मुळी दिली. ओ तुकाराम बुवा जय हरी जय हरी. अहो माझ्या शेतात ऊस होता, आज तोडणी चालू आहे, ते ऊस तुमच्या घरी न्या, तुमची लेकरं खातीन ऊस. महाराजांनी तो ऊस घेतला, ऊसाची मुळी एका खांद्यावर आणि विना एका खांद्यावर.
श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल असं करत करत महाराज निघाले. रस्त्यात कोणीतरी एका पोराने धोतर धुतलं. ओ महाराज मला द्या नाही ऊस काढा दिला त्याला. गावाच्या जवळ आले 4-5 पोरं काहीतरी खेळ खेळत होते. अरे महाराज चालले, तुकाराम महाराज चालले, चला त्यांच्या खांद्यावर ऊस आहे. घेरा घातला पोरांनी. महाराज मला द्या ना ऊस. एक ऊस काढा महाराजांनी दिले. एकच ऊस राहिला होता. आता महाराजाच्या मनात भाव निर्माण झाला. आबद झाला एक माझी भागीरथीला बस झाला एक माझी भागीरथी एक ऊस खाई ना बस होईन तिला. एवढा ऊस आपण भागीरथीला नेऊ. घर 4 पावलावरती राहिलं होतं आणि तेवढ्यात खांद्यावर दिसलेला ऊस एका घरातल्या मुलांनी पाहिला. तो पळतच आलता. तो शेजाऱ्याचाच होता. महाराजाच्या बायकोचे आणि त्याच्या बायकोचे लय वेळेस भांडणं झाले होते. लय वेळेस झाले होते. पण ती पोरगी छोटीशी पळत आली आणि त्या पोरीने महाराजाचं धोतर धरलं. तुकाराम बाबा मला द्या ना ऊस. महाराजांनी तिच्याकडे पाहिलं तर महाराजाला तिच्यामध्ये भागीरथीच दिसली. शेजारच्याची आहे पण तिच्यामध्ये भागीरथी दिसली. महाराजांनी खांद्यावरचा ऊस घेतला आणि तिला देऊन टाकला. खरंच सांगा, तुम्ही जर बाजारातून काही पेढा गिडा आणला आणि एखाद्या रस्त्यातल्या पोरानं पाहिलं, तुमच्या हातात बॉक्स आहे, त्याला कळत नाही हे कोण आहेत, आपल्या घरच्या न्यायचे भांडणं झालेले का आपलं न्यायचं वैर आहे असं जर पाहिलं, त्याला कळत नाही. तो पळत येतो म्हणतो, ओ बाबा मला एक पेढा द्या ना. तुम्ही खरंच देता का त्याला पेढा? तुम्ही पेढा नाही पण एखादी शिवी देसाल त्याला. लय बदमाशे म्हणतील तुझा बाप. अरे जाऊ द्या दुसऱ्याच्या लेकराचं. तुमच्या भावाचे तुमचे जरी भांडणं झालेले असले तरी तुमच्या भावाच्या लेकराला सुद्धा तुम्ही देत नाही. हे माणसाचं सांगतोय. बाया तर घरातून काढून देतात, घालघुशे घेतात, त्याला चिमटा घेतात. हे गुबडीचा कशाला आला तू इथं? असं घडते का नाही? दया 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 मोठी कठीण आहे महाराज. तुकोबरायची दया अजून एक सांगू का? अरे एवढी दया होती, दारात कोणीतरी एक भिकारीन आली होती. काय पाहिजेत मावशी तुला? काही नाही महाराज, माझ्या झोळीमध्ये अन्नधान्य आहे पण माझ्या अंगावरचे वस्त्र फाटलेले. मला तर वाटतंय 2 दिवस राहतील आणि 2 दिवसांत जर जोराची हवा आली तर हवेन सुद्धा हे माझं लुगडं फाटन महाराज. एखादं जुनं लुगडं असेल तर द्या ना तुमच्या घरात. जुनं लुगडं. महाराज नाही म्हणलेच नाही. आता महाराजाला माहीत होतं माझ्या आवलीला एकच लुगडं आहे, पण नाही म्हणायची ताकद कुठे आहे महाराज. आईसाहेब इकून तिकडं फिरत होत्या. महाराजाला माहीत होतं आता आवलीचा टाईम झालेला आहे आंघोळ करायला. आता आवली बसणार आहे आणि आवली आंघोळ करायला बसली की लुगडं आता दोरणीवर टाकलं की ते दोरणीवरचं लुगडं आपण या बाईला, महाराजाच्या डोक्यात तेच दया. आईसाहेबाला सुद्धा एकच लुगडं होतं. जुन्या महिला सुद्धा एकच लुगडं घालायच्या. ते खराब झालं तर त्यातला खराब भाग काढून ठेवायचा, चांगला भाग पुन्हा सांभाळून ठेवायचा. दुसरा आणलं त्याच्यातला खराब भाग काढायचा आणि तो चांगला भाग आणि हा चांगला भाग, दोन्हीचा एक भाग शिवून घ्यायचा आणि 2 कलरचं एक लुगडं बाया नेसायच्या पूर्वी. आता बी 2 कलरच्या साड्या नेसतात पण फॅशन म्हणून, परिस्थिती म्हणून नाही, फॅशन म्हणून. म्हणजे वेगळी साडी असते, पदराला वेगळी, मिऱ्याला वेगळी, डोक्यावर घ्यायला वेगळी, त्याला असे काही गोंडे. आता तुम्ही म्हणसान महाराज तुम्हाला कसं काय माहीत? आमची बायको तुमच्यासारखीच त्रास देते. एकदा जर दुकानात गेलं तर निघत नाही बिचारी 3-3 घंटे. फक्त म्हणते 5च मिनटं, पण 5 मिनटं सकाळचे 10ला गेलं संध्याकाळचे 5च वाजवतात. आणि मग महाराज लक्षात आलं महाराजांनी काय करणार आहेत. महाराज म्हणतात दया आहे दया. ती भिकारीन दारात उभी आहे. तिने पुन्हा आवाज दिला, महाराज. थांब देतो थांब. आईसाहेब म्हणल्या काय चाललंय? अहो काय नाही, ती देख भिकारीन दारात आली, काहीतरी मागते. तुम्ही फक्त द्यायचंच काम करा. तुम्हाला घ्यायचं माहीतच नाही कोणाकडं, नुसतं द्यायचं काम करा. तुमची पोरगी तशी तुम्ही तशी. आईसाहेब असं बोलल्या. महाराज बादलीत पाणी घेतलं न त्या नानीत स्नान करायला बसल्या आणि अंगावरचं लुगडं आईसाहेबांनी ते धुवून काढलं, झटकलं आणि असं त्या बाहेरच्या दोरणीवर टाकलं. स्नान करोस्तोवर थोडंसं फडकेल, थोडंसं वाळेल आणि मग ते घालावं. महाराजांनी जसं टाकलं तसंच उचललं.
तिकडंच नेन तिकडंच वाळू घालन तिकडंच. आता आई साहेबाचं स्नान झालं, धोरणीकडं हात गेला तर धोरणी मोकळीच. आता बाहेर कसं यायचं? जगाच्या मालकाला चिंता पडली, तो विठोबा त्यांनी वस्त्र आई साहेबाला प्रदान केले. वस्त्र दया करत जा कधीतरी. आमच्या गावात एक घटना घडली बरं का, कोणाला विचारू नका, फक्त तुम्हाला सांगतो हां, नाहीत लावसान आग. आमच्या गावात एक बाई मेली महाराज. कशान मेली? अंगावर कपडे पडून मेली. काहीतरी सण होता गावात, ती त्या कपाटाजवळ गेली ना, असं कपाट उघडलं, त्या कपाटातल्या साड्याच तिच्या अंगावर पडल्या. साड्या अंगावर पडल्या. आता काढो 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 तोर तर बाईचा दम घुटला. किती साड्या असतात घरात, तरी बाया नवऱ्याला म्हणतात एक साडी तरी ऐक मले, एक साडी तरी ऐक मले. म्हणता का नाही अशा ताई? एक साडी तरी ऐक मले, एक साडी तरी ऐका. तिला कपाटाजवळ न्यायचं, ते कपाट उघडून दाखवायचं, ही पाहिनं ही पाहिनं ही ह्या काय कामाच्या आहेत, ह्या तर जुन्या झाल्या. मग जुन्या झाल्या म्हणलं की लगेच गठुडं बांधायचं आणि लगेच आश्रमावरीचं आणून ठेवायचं. एखादं कोणी गौर गरीब येत असेल तर त्याला देऊन टाकायचं. तुम्ही जर गठुडं बांधते म्हणते म्हणते तुम्ही येडे आहे का काय, या का जुन्या झाल्या का? इथून पुढं महाराज कठीण काळ आहे. एक सांगतो तुम्हाला, दया दाखवा. आता काय सांगण्यासाठी खूप गोड भाव आहे, पण वेळ खूप धावत आहे बघा. एक भाव तुम्हाला सांगायचा आहे मला. तरी पण मागच्या महिन्यामध्ये मी माझ्या पत्नीला घेऊन गेलो होतो ताई बरं का, पुण्यात तुळशीबागेला. पत्नी म्हणली महाराज मला देवासाठी काही घ्यायचं. म्हणलं तू खोटं बोलतो, देवासाठी काहीच घ्यायचं नाही, फक्त निमित्त देवाचं आहे. पण चाल आता. मग गेल्यानंतर आम्ही तिथं मनपाच्या बसस्टँडला उतरलो, मग तिथून पैदल पैदल आम्ही चाललो होतो. तेवढ्यात एका माझ्या मित्राचा फोन आला. म्हटले महाराज कुठे आहेत? मी म्हणलं आहे, मी पुण्याला आलो आहे अर्धांगिनीला घेऊन, तिकडे मला थोडंसं तुळशीबागेत जायचं आहे. तो म्हणला मी बी पुण्यातच आलेलो आहे. सध्या कुठं आहे? मी म्हणलं मी शनिवार वाड्याजवळ आहे. अहो मग एक 10 मिनटं थांबा. म्हटलं महाराज किती मिनटं? 10 मिनटं. माझ्याकडे गाडी आहे, मी गाडी घेऊन येतो, तुम्हा दोघाला गाडीत बसवतो, तुळशीबागेत जाऊ, काय खरेदी करायची वहिनी साहेबांना त्या करतील, मग आपण आपल्या फ्लॅटवर जाऊ, चहा पाणी नाश्ता करू, मी तुम्हाला आळंदीला नेऊन सोडतो. मी म्हणलं बरं झालं, चांगलं झालं. मग त्या शनिवार वाड्याच्या भिंतीच्या बाजूला एक झाड आहे, त्या झाडाखाली मी उभा राहिलो. तेवढ्यात माझी नजर एका समोरच्या भिंतीवरती गेली, तर त्या भिंतीला असे लंबे लंबे दस्ती खिळे मारलेले होते, लंबाले लांब लांब, इतकाले लांब लांब दस्ती खिळे. त्याच्या खाली काही अँकर मारलेले होते आणि त्याला काही कपडे लटकवलेले होते, काही साड्या लटकवलेल्या होत्या, काही शोटर लटकवलेले होते, काही बॅग लटकवलेल्या होत्या, काही रगा लटकवलेल्या होत्या, काही ब्लाऊज लटकवलेले होते, काही शोटर होते, काही चपला लटकवलेल्या होत्या. म्हणजे भरपूर असे काही वस्त्र लटकवलेले होते त्याला. आणि त्याच्यावरती एक सुंदर नाव होतं, माणुसकीची भिंत. काय होतं? माणुसकीची भिंत. आणि मग ती भिंतीवरचं नाव वाचतोय तेवढ्यात एक 40-45 वर्षाची स्त्री त्या भिंतीकडे एक 7-8 वर्षाचा मुलगा घेऊन आपली आली होती. आणि मग ती स्त्री त्या कपड्यामध्ये आपल्या मुलाला शर्ट बघत होती, एक पॅन्ट बघत होती. हे ती बघत असताना माझं लक्ष त्या मुलाकडे गेलं. तो मुलगा शर्ट बघत नव्हता, पॅन्ट नव्हता बघत, बूट नव्हता बघत, चप्पल नव्हता बघत. तर तो मुलगा त्या ब्लाऊज जिथे ज्या खिळ्याला लागलेले आहेत त्या खिळ्याकडे जाऊन आपल्या आईसाठी एक ब्लाऊज शोधत होता. दया आहे. एक ब्लाऊज आपल्या आईसाठी शोधत होता. एक 10 मिनटं झाले, 20 मिनटं झाले. 20 मिनटानंतर त्याला एक ब्लाऊज त्याच्यात सापडला, जो आपल्या आईच्या अंगाला बसणारा होता, जो आईच्या चांगला दिसणारा होता आईला. असा ब्लाऊज त्याला व्यवस्थित वाटला. तो ब्लाऊज त्याने घेतला, आपल्या आईच्या अंगाला लावून पाहिला. त्याच्या आईने पाहिलं, अरे तुझ्या अंगावरचा पॅन्ट फाटका आहे, तुझ्या अंगावरचं शर्ट फाटका आहे, तू शर्ट पाहिलं नाही, तू पॅन्ट पाहिला नाही, माझ्यासाठी ब्लाऊज का शोधतोय? आई हा ब्लाऊज तू घाल बरं, किती सुंदर दिसेल तुला, किती चांगला दिसेल तुला. त्या आईने त्याच्या कमरेला मिठी मारली आणि त्याची आई ढसा रडू लागली. का रे बाळा, तुला तुझ्यासाठी काही घ्यावं असं वाटलं का नाही, माझ्यासाठी का? त्या मुलाच्या मुखातले शब्द आहे का, आई अगं 4 दिवसावरती दिवाळी आली ना, 4 दिवसावरती दिवाळी आली आणि तुझ्या अंगातला ब्लाऊज फाटका आहे ना आई,
तुझ्या अंगातला ब्लाऊज फाटकाय, हा ब्लाऊज तू दिवाळीच्या दिवशी घाल. मला एकच म्हणायचं आहे, तुमच्या एखाद्या टाकलेल्या कपड्यापासून जर एखाद्याची दिवाळी जर साजरी होत असेल तर एवढा उपकार केला पाहिजेत ना, एवढा उपकार केला पाहिजेत. किती कपडे आमच्या घरामध्ये, पण दारात जर कोणी आलं तर आम्ही त्याला देत नाही. काय नाही म्हणतो आमच्या घरात, ती म्हणते माझं लेकराला एखादं पॅन्ट द्या ना, मला एखादी साडी द्या, माझी साडी खराब झाली. दिलं पाहिजे, दिलं पाहिजे, दिलं पाहिजे. आणि महिला मंडळी, खरं तर मी तुम्हाला साष्टांग प्रणिपात करतो, देवानी तुम्हाला देण्यासाठी पाठवलं. बघा, देणारा हा नेहमी वरती असतो आणि घेणारा हा नेहमी खाली असतो. म्हणून देणाऱ्याचे हात सुद्धा असे असतात आणि घेणाऱ्याचे हात असे असतात. तुम्ही देता, अहो तुम्ही देता. एखादा भिकारी दारात आला तर त्याला काही ना काही देता. तुम्ही देण्याचं काम करता. देण्याचं काम करण्यासाठीच तर जगामध्ये, या जगामध्ये स्त्री देवानी पाठवली. म्हणून तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला देवानी देण्यासाठी पाठवलं. आणि म्हणून दया ही तुमच्या आमच्यामध्ये असलीच पाहिजे आणि ती दया आम्ही कधीतरी दाखवली पाहिजे. म्हणून दयेबद्दल आपण बोलत होतो. दया कोणाला निर्माण झाली तर दया नारदाला निर्माण झाली. नारद देखा पिकल जयंता, लागी दया कोमल चित संता. नारद देखा पिकल जयंता, लागी दया चित संता. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. नारद देखा बिकल जयंता, लागी दया कोमल चित संता. अजून दयेवरती मला भरपूर बोलता येईल. दया कशी असावी, दया किती असावी, दया कोणासोबत असावी. आता दयेबद्दल जर बोलत गेलो तर भरपूर आहे, पण वेळेचा अभाव आपल्याकडे. नारदजीने सांगितलं, अरे जयंता हा बाण देवाचा आहे, तू तिथेच गेलं पाहिजे. आणि मग तो जयंत देवाकडे जातो. बरं, देवाकडे गेलं, ते उलटं जाऊन पडलं, घाबरलं ना. डोकं पायाकडे करायचं तर पायच पायाकडे केले, डोके देवाच्या. जानकी माता दयाळू आहे, आई आहे. आईने त्याला उचललं आणि सरळ केलं. मुलगा कसाही झोपू द्या, आई त्याला सरळ करत असते. मुलगा कसाही झोपू द्या, आई त्याला काय करत असते, सरळ करत असते. काही काही तो बहादर असे 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 रात्री एका खोलीत झोपतात आणि सकाळी एका खोलीत उठतात. काही काही पाळण्यात असे पायवरी करून झोपतात. जर लेकरायचं जाऊ द्या, माणसं काही काही झोपतात उलटे. ऐका ऐका. आणि मग भगवंतानी सांगितलं, जयंता ही चुकी केली, तुला माफ नाही करता येणार. हा माझा बाणच असा आहे, याला रामबाण म्हणतायत. हा काही ना काही घेतल्याशिवाय राहणार नाही. मग देवा, माझं तुम्ही असं करा, ज्या डोळ्याने पाप केलं ते डोळे घ्या. तू कसा जगशील रे देवा, मग तुम्हीच आता काहीतरी करा. भगवान म्हणले, जाऊ दे, एक डोळा सोडून दे, तुझा एकच डोळा घेतो. कावळ्याला किती डोळे आहेत? एकच डोळा आहे. पण लीला अशी आहे महाराष्ट्राची, एकच बुबुळ आहे पण दोन इकडे फिरवते गडी. एका डोळ्यावाले माणसं लय खतरनाक असता. दुसरा आशीर्वाद त्याला दिला, तुला या जगातलं कोणी असो, मनुष्य रूपामध्ये मृत पावलं की त्याचं तुला काय कळेल, वासना कळतील. म्हणून माणूस मेल्यानंतर कावळा शिवस्तोर माणसं उठत नाहीत तिथून. आता आपल्या इकडे कमी आहे, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये दशक्रिया विधीचे प्रवचन वगैरे असतात. मग जोपर्यंत कावळा शिवत नाही तोपर्यंत तिथून उठता येत नाही. कावळा दिवसभर जर शिवला नाही, दिवसभर प्रवचन करावं लागते. 5 मिनिटात शिवला तर 5 मिनिटात प्रवचन होते. कावळ्याला महाराज म्हणतात, तोही गेला. सुनी कृपाल अति आरत बानी, एक नयन करीत जा भवानी. आरत बानी ऐकली की न मोह बस
द्रोह यद्यपि तेहि कर बध उचितहि प्रभु छाडेहु करी छोह को प्रभु रघुनाथ कृपाल पावहि श्री रामचंद्र कृपालु मन हरण भयदारुण श्री रामचंद्र कृपाल भज मन हरण शरणम. याने छळ केला, पाप केलं, पण भगवान परमात्मा कृपाळू आहेत. पहा किती कृपाळ आहेत देव. एवढं याने केलं तरी देवाने त्याला काय केलं? माफ केलं. खरं सांगा बरं, एखाद्यानं तुमच्या बायकोच्या अंगठ्यात जर चोच मारली तर तुम्ही त्याला माफ करसाल का? खरं सांग. देव कृपाळ आहे. अहो पाहिलं तरी माणसं म्हणतात तुला काय वाटते का नाही? अहो तू काय सांगतो रे? मग भांडणं लागतात गाडीत माणसाची. तुम्ही पाहिला असेल कधी कधी. तो बिचारा त्याच्यात मनात काही नसते, पण तरी याच्या मनात ती जागृत भावना जाऊ द्या, तो विषय खूप दूर जाईल. भगवंताने कृपा केली, पण कृपा केल्याचा परिणाम असा झाला, महाराज तिथे रांगच लागली. कोणाची? साधू लोकांची. कुटीयेवरती रोज सकाळी बारी लागायची दर्शनासाठी. भगवान म्हणले खरे 13 वर्ष झाले आपण कोणाला माहिती नव्हतो, आता कसं काय कळालं लोकांना? लक्ष्मणजी म्हणतात भैया त्याचं कारण आहे ना हा जयंत. कसं काय? हाच प्रचार करत फिरला जिकडे तिकडे. हा कुठे कुठे गेला होता? ब्रह्मलोकामध्ये यांनी सांगितलं रामाचा बाण माझ्या पाठीमागं लागला. राम कुठे? चित्रकूटमध्ये. शिवलोकामध्ये यांनी सांगितलं. आणि मग यानं प्रचार केल्यामुळे लोकांना कळालं तुम्ही इथे. रामजीने सांगितलं जानकी आता इथं थांबून चालणार नाही. आपण जर इथं थांबलो तर वनवास होणार नाही, जनवास होईल. म्हणून भगवान परमात्मा तिथून निघाले. आणि भगवान कुठं आले? अत्री महाराजांच्या आश्रमावरती भगवान आले. अत्री महाराजांच्या अत्रि के आश्रम प्रभु गया सुनत महामुनि हर्षित भया पुलकित गात अत्रि उठि धाये देख राम आतुर चले आए राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम करत दंडवत मुनि उरलाए करत दंडवत मुनि उरलाए प्रेम बारी दो धन अनवाए देखी राम छवि नयन जुड़ाने सादर निज आश्रम तक आने करी पूजा कही वचन सुहाए दिए मूल फल प्रभु मन भाए दिए मूल फल प्रभु मन अत्री के आश्रम प्रभु जब गयहू सुनत महामुनी हर्षित भयू. आता अत्री महाराजाच्या आश्रमावर आले. अत्री महाराजांचा आश्रम कुठे आहे? चित्रकूटच्या खाली आहे. खाली म्हणजे चित्रकूट पर्वताला लागूनच आहे, पण भगवान वरती राहत होते, आश्रम खाली आहे. म्हणजे उतरण्याचा तोच रस्ता होता. म्हणजे जातानाही अत्री महाराजात बसून गेले आणि येताना सुद्धा अत्री. आता तुम्हाला जर हिवरा आश्रमला जायचं असलं, हिवरा आश्रमला तर जातानाही कमानीतूनच जावं लागतं. आणि ब्रह्मपुरीला यायचं असलं तरी कमानीतून. मग असं समजा त्या कमानीतच अत्री महाराजांचा आश्रम आहे. लक्षात आलं ना? अत्री महाराजांच्या आश्रमावरती आले. आल्यानंतर घटना पहा किती गोड आहे. गोस्वामीजीची लेखणी आहे महाराज. पुलकित गात अत्री उठी धाये. अत्री महाराज उठले आणि पळायलाच लागले. कोणाकडे? रामजीकडे. पण देखी राम आतुर चली आहे. रामजी पळाले नाही, अत्री महाराज पळत गेले. तुम्ही म्हणसाल मग रामजीने पळायला पाहिजेत होतं. अत्री महाराज जर पळत आले तर अत्री महाराज पळत आले त्यावेळेस अत्री महाराजासोबत अनुसया
नव्हती आणि रामासोबत सीता होती. मग बायको जर सोबत असन तर पळत जाऊ नका. नाहीत काही माणसं बायकोचा हात धरतात पंढरपूरच्या वेळेस जे पळता ददडण ददडण ददडण. बायको सोबत असेल तर माणसाने चालताना सुद्धा व्यवस्थितच चाललं पाहिजे. नाही तर बायको राहते तिथं ह्यो राहते तिथं असं नाही. आपल्या माणसाची आपणच काळजी घेतली पाहिजे. हे बी रामायणाचं सांगायचं का? आणि मग तेच म्हणते चालणं. अरे बाबा ती स्त्री आहे, एवढी चालण्याची शक्ती तिच्याकडे नसते. आणि म्हणून भगवान परमात्मा हळूच जात आहेत. करत दंडवत मुनिउरलाय प्रेम बारी दो नयन जलछाय देखी राम छवी नयन जुड़ावे सादर निजाश्रमत भावे करी पूजा बचन सुहाये दिये मूल फल प्रभु मन भाये. काही फळ काही फूल काही मूलकंद भगवंताला खायला दिले. प्रभु आसनाशीस भरी लोचन शोभा निरखी मुनिवर प्रवन प्रवीण जानू स्तुती करत. एक स्तुती अत्री महाराजांनी गायली. आपण 2 वळी गाणार आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. सर्वांनी टाळी वाजवून गायच्या. सफल झाली आपली कथा. नमामि भक्त वत्सलं कृपालुशील कोमलं भजामि ते पदाम्बुजं नाभामि अश्वकामदम्. निकामश्यामसुन्दरं भजाम्बुनाथमन्दरं प्रफुल्लकञ्चलोचनं मदालिघोषमोचनं. प्रबलबाहुविक्रमं प्रभो प्रमेयवैभवं दिनेशचापसायकं दरं त्रिलोक्यनायकं. दिनेशवंशमण्डनं महेशचापखण्डनं मनोजनैर्वन्दितं अजादिदेवसेवितं. विशुद्धबोधविग्रहं समस्तदूषणापहं नमामि इन्दिरापति सुखाकरं सदावति. विनती करी मुनिनाई सिर कह कर जोरी बहोरी चरण सरोजनाथ जनी कबूत जो मती मोरी. भगवंताला विनंती केली. आता भगवंताची आणि आत्री महाराजांची भेट झाली. आपल्याला सर्वांना माहीत आहे. इकून जर दोघं नवरा बायको निघले तिकून जर दोघं नवरा बायको निघले आणि त्यांची जर भेट इथं आपल्या टेकड्यावर झाली तर दोघायला बोलतात. मग बायकांचा स्वभाव आहे. त्या दोघी बी एकुणिकेला बोलतात. मग काय बोलतात? पहिला शब्द असतो तुझी सासू कशी आहे. काय असते? तू सासू कशी आहे. दोघांच्या गप्पा होतात दोघींच्या. तशा आज आत्री महाराज आणि भगवान रामजी बोलायला लागले. पण तेवढ्यात जानकी अनुसया के पद गई सीता मिली बहुरी सुशील पुनीता. माझ्या जेवढ्या बहिणी आलेल्या आहेत ना इथे त्या बहिणींना माझी विनंती आहे. आता तुम्ही कान कथेकडे द्या. डोळ्यांनी सुद्धा आता तुम्ही कथाच ऐका. पूर्ण अंगाने आता तुम्ही कथाच ऐका. हा भाव तुमच्यासाठी अतिशय गोड आहे. ज्या बहिणीचे लग्न झाले त्यांनीही ऐका आणि ज्यांचे लग्न नाही झाले त्यांनी ऐका. तुमच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा भाव हा ठरणार आहे. आणि म्हणून रामायण तुम्हाला आत्तापर्यंत कोणी किती सांगितलं काय सांगितलं हे मला माहिती नाही. किती मोठ्यांचं तुम्ही उद्या ऐकणार आहे हे मला माहिती नाही. पण ज्या ज्या वेळेस ऐकसाल त्या वेळेस तुम्ही माझं नाव आठवणीन काढसाल की खरंच माझा भाऊ आला होता गजानन दास महाराज म्हणून. त्यांनी खरंच रामायण सांगितलं आणि रामायणातला खराच भाव तुम्हाला मी आज सांगणार आहे. अनुसया मातेच्या पाया पडल्यानंतर घडलं काय? अनुसया के पद गई सीता मिली बहोरी सुशील पुनीता. ऋषीपत्नी मनाती सुखदाई आशिष देई निकट बैठाई. आणि मग जानकीला जवळ घेतलं. कोण? अनुसया मातेनं. अगं बस 13.5 वर्ष काढले तू. किती कठीण काढले. खरंच तर ज्यावेळेस रामाला वनवास मिळाला त्यावेळेस अयोध्येमध्ये अशी चर्चा होती की खरंच ही जानकी रामासोबत जाईन का. इथं उद्याच बॅग भरून आपल्या माहेराला जाईन. पण खरंच तू त्यांच्या शब्दावरती त्यांचा शब्द तू त्यांच्या मुखात ठेवला. त्यांचा शब्द खोटा ठरवला आणि रामाच्या पाठीमागे निघाली. त्याचा आनंद मला आज वाटते. कारण अनुसया सुद्धा कोण आहे? एक पतिव्रत आहे.
आणि पतिव्रतेची किंमत ही पतिव्रतेलाच कळत असते. पतिव्रतेची किंमत ही कोणाला कळते? पतिव्रतेलाच कळते. एखादी स्त्री जर गरोदर असेल तर तिचं दुःख, तिच्या बाळातपणाच्या पीडा जिला बाळ झालेलं आहे तीच सांगू शकते. जी वांज आहे ती नाही सांगू शकत, तिला नाही कळणार. आणि मग दिव्य वसन भूषण परिधाये जे नितनुत मंगल सुहाये. आता असे काही वस्त्र दिले जानकी, हे वस्त्र कधी मळणार नाहीत, हे वस्त्र कधी धुयाचे काम पडणार नाहीत, हे दिव्य आहे. दिव्य वस्त्र दिले. का दिव्य वस्त्र दिले? तर आता 6 महिने तुला पाप्याच्या नगरीमध्ये राहायचंय म्हणून दिव्य वस्त्र दिले. आणि मग एक भाव सांगितलेला आहे बघा. कहरिषु वधू सरस मृदबानी नारी धर्म कुछ ब्याज बखानी. ए सीते, आता माझ्या शब्दाकडे ध्यान दे. 13.5 वर्ष काय झालं काय नाही झालं त्याच्याकडे मी तुझं लक्ष घेत नाहीये. पण नारी धर्म कुछ ब्याज बखानी, मी तुला काही नारी धर्म सांगते आहे का. आणि नारी धर्म नारीने नारीला सांगितला पाहिजे. पण आत्ताच्या नारी धर्म सांगत नाहीत, घर कसं फोडायचं ते सांगतात. कोणीतरी आपल्याला नारी धर्म शिकवणारं भेटलं पाहिजेत ना. नारी धर्म सांगणारं कोणीच भेटत नाही. एक नारी धर्म सांगितला. काय आहे नारीचा धर्म? अमित दानी भरता वैदेही अदम सोनारी सेवन तोही मातु पिता भरता हितकारी मित परत सबही राजकुमारी. हे राजकुमारी, तू एका राजाची कुमारी आहे. पण एक ध्यानात ठेव, माता पिता भरता वैदेही, तू वैदेही आहे. माता पिता सुख देऊ शकतात, भाऊ सुख देऊ शकते, पण तो जो सुख देते तो मितप्रद आहे, कमी आहे. पण जगातलं सर्व सुख देणारा जर कोण असेल तर तो तुझा मालक आहे. अमितदानी भरता वैदेही, हे वैदेही. आणि अधम नारी सेवन तोही, एखादीच अधम नारी आहे त्याचं सेवन करत नसेल. ऐका, स्त्रीची परीक्षा कधी होत असते? धीरज धर्म मित्र अरुणारी अपदकाल परखी आही चारी. 4 वेळेला स्त्रीची 4 गोष्टीची परीक्षा होत असते संकट काळामध्ये. ध्येयाची परीक्षा संकट काळामध्ये होते, धीरज धर्माची परीक्षा संकट काळामध्ये होते, मित्राची परीक्षा संकट काळामध्ये होते, आणि नारीची सुद्धा परीक्षा संकट काळामध्ये होत असते. म्हणून ध्येयाची परीक्षा आता हनुमानजी पुढे देणार आहेत. मित्राची परीक्षा संकट काळामध्ये होत असते. शिवाजी महाराजांचे मित्र होते, शिवा काशीद नावाचे. स्वतः मरण ओढावून घेतलं, पण आपला मित्र जगला पाहिजे त्याला म्हणतात मित्र. नाही तर काय मित्र? अरे बापरे मित्र, मी आज कशी पाजू तुले, किंवा काल पाजली का मले, असे मित्र लय असतात. धीरज धर्म मित्र. धर्माची परीक्षा सुद्धा संकट काळामध्ये होत असते. खरंच धर्म टिकवण्यासाठी संभाजी महाराजांनी, आता तुम्ही पाहिला असेल ना, सुंदर सुंदर धर्म किती, धर्मो रक्षिती इति रक्षिता. धर्मासाठी महाराजांनी अरे किती किती कष्ट दिले महाराजांना. खरंच तो छावा पिक्चर पाहिल्यानंतर एक चिमुकली त्या थिएटरमध्ये रडते, आणि ती चिमुकली किती रडते, बापाला विचारते ती का केलं माझ्या महाराजांसोबत असं. आजच्या पोरी मोबाईलसाठी रडतात, खेळण्यासाठी रडतात, पण छावा पिक्चर पाहिल्यानंतर जर आमची लेकरं तो इतिहास जाणण्यासाठी रडत असतील ना, तर अशा दिग्दर्शकाला, अशा चित्रपट निर्मात्याला आमचं व्यासपीठ नमस्कार करते, आमचं व्यासपीठ नमस्कार करते. नाही तर कमी अंगावरती वस्त्र आणि कुठेही नाचायचं, कसंही दाखवायचं. खरं तर आता TV पाहणंसुद्धा परिवारासोबत कठीण झालं ताई. एखादी तारुण्यात आलेली मुलगी, एखादा तारुण्यात आलेला मुलगा आपल्यासोबत जर TV पाहत असेल तर ते दृश्य डोळ्यांनी पाहा वाटत नाही. पण काही काही निर्लज्ज बाप आपल्या मुलीसोबतच असे दृश्य पाहतात. असं वाटते त्या बापाला पकडलं पाहिजे, त्याचे हातपाय बांधले पाहिजे, आणि त्याला पेन टाकळीच्या. किती निर्लज्जपणा आहे. ऐका, स्त्रीची परीक्षा सुद्धा त्याच काळात होत असते. आणि म्हणून धीरज धर्म मित्र अरुणारी आपदकाल परखी अहिचारी. 9 प्रकाराने तुमचा पती जर रोगीत असेल तरी त्याची सेवा केलीच पाहिजे. वृद्ध रोग बस जडधनहीना, वृद्ध रोग बस जडधनहीना, अंग बधिर कोटी अति दीना.
पती कर तीन अपमाना नारी पावई जन्म पूर्णाना सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय काय भाव आहे गोस्वामीजींचा वृद्ध रोग बस जडधनहीना अंधबधीर क्रोधी अतिदीना वृद्ध रोग बस जडधनहीना अंधबधीर क्रोधी अतिदीना ऐसे ही पतिकर कीना अपमाना नारी पावही जन्मपुर दुख नाना. ऐका ऐका इकडे लक्ष द्या. नवरोगाने पीडित एखादा वृद्ध रोगबस जड धनहीन अंध बधीर क्रोधी अतिदीना. किती सांगितले इकडे लक्ष द्या. आता जाऊ द्या काही जरी झालं चालेल पण आमचं लक्ष दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. वृद्ध रोग बस जडधीनहीना अंधबधीर क्रोधी अतिदीना. असा जरी पती असेल तर अशा पतीची सुद्धा काय करायची. नवरोग सांगितले पण एका माणसाला एवढे नवरोग असू शकत नाही. मग याच्यातला एक जरी असला तर एखादी बाई म्हणते काय माय मा बापान काय त्याचं वय किती वय किती. एखादं मथार भेटते एखाद्या पोरीला पोरगी तरुण असते पण तिने असं मान्य करायचं नाही. तिने म्हणायचं प्रारब्धाने दिलं सेवा करायची. एखादं रोगी भेटते आवडीचा केला पतीन त्याला झाली भेटते. एखादं जड असते जड उठानं उठवणं उठानं उठवणं उठानं उठवणं उठतच नाही महाराज. 10 वाजे लोक जड असते उठत नाही. मग असं म्हणायचं का काय जाऊ द्या. एखादं अपमाना म्हणजे अपमानित असते कोणी त्याचा मान राखत नाही. कुठं गेले की अपमान करूनच येते. एखादा असते ना एखादा आंधळा असते एखादं बधीर असते. चहा घेता का आंघोळ केली ना जेवण करता का उद्या जातो उद्या असं असं. हा लक्षात आलं तुमच्या. एखादं क्रोधी असते क्रोधी. जेवता का तुमचं काम तेच आहे. चहा पिता का मी का ढोरे का म्हणजे सरळ बोलणारच नाही. काही काही जुने माणसं असे होते महाराज अंथरुणातून उठले की पहिली शिवी द्यायचे. आहे की नाही होते का नाही आजीमाय. आजीमाय हसल्या. क्रोधी 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 होते महाराज. अतिदीना काही अतिदीन असतात. दीन म्हणजे सहज कोणी काही म्हणू द्या बायको म्हणते काय तुमचं काम आहे ते काही म्हणा लागले जाऊ दे ना. तुम्हाला कामं सांगतात ते मंदिरातले जाऊ दे ना. तू काहीच म्हणत नाही. अतिदीन असतो. अतिदीन याचा अर्थ अति गरीब सुद्धा होतो. अतिदीन याचा अर्थ असा भोळा सुद्धा होतो. महाराज म्हणतात ऐसेही पतिकर कीना अपमाना नारी पावही जन्मपुर दुख नाना. हे मी सांगत नाही. वाटलंच तर कथा संपल्यावर मोबाईल आणला असेल तर या चोपायांचा फोटो काढून जा आणि या चोपाया वाचत जा. जगामध्ये 4 प्रकारच्या स्त्रिया सांगितलेल्या आहेत गोस्वामीजींनी. किती 4 प्रकारच्या. जगतपतीवर्त 4 विधी आई वेद पुराण संता सकई. 4 प्रकारच्या स्त्रिया सांगितल्या. त्यातली पहिली सांगितली उत्तम उत्तम केते असमन माई. उत्तम के असमन माई सपने हुआ पुरुष जगना सपने हुआ पुरुष जगना है. मध्यम पति देख कैसे माता पिता पुत्र निज जैसे. धर्म विचारी समुझी कुल रहाई सोनी इष्ट प्रिय श्रुति असहाय. बिनु अवसर भय तेरा जोई जाने हो हमारे जब सोए. राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. जगामध्ये गोस्वामीजींनी 4 प्रकारच्या स्त्रिया सांगितलेल्या आहेत. काय गोड गातात आमचे सागरजी.
उत्तम केते असमन माही सपनिहु आन पुरुष जगनाही मध्यम परपती देखहि कैसे भ्राता पिता पुत्रवत जैसे. ऐका, पहिली स्त्री सांगितलेली उत्तम. उत्तम स्त्री कोणाला म्हणायचं? जिला स्वप्नामध्ये सुद्धा परपुरुष येत नाही तिला उत्तम म्हणायचं. बरं जाऊ द्या, माझ्या बहिणी आहेत तुम्ही सर्व. कदाकाळी या जगामध्ये आपण राहतो, मनामधले विचार बदलू शकतात. हे जग आता अशा पद्धतीने चाललंय. मग कालय तस्मै नमा शास्त्रही सांगते, तुम्हाला नाही उत्तम होता आलं तर नका होऊ. माझी विनंती आहे माझ्या बहिणींना, उत्तम नाही होता आलं तर होऊ नका, पण तुम्ही नक्की मध्यम स्त्री तरी झालं पाहिजे. मध्यम झालं पाहिजेत ना, झालं पाहिजेत. आणि मध्यम स्त्रीचे लक्षणं काय सांगितलेले आहे महाराजांनी? मध्यम परपती देखई कैसे भ्राता पिता पुत्रवत जैसे. मध्यम स्त्रीला जगात परपुरुष दिसतात, पण कसे? जे आपल्या वयाचे ते भावासारखे दिसतात, जे म्हातारे ते वडिलासारखे दिसतात, आणि जे छोटे ते आपल्या मुलासारखे दिसतात. आणि खरंच जर हा भाव घेऊन जर एखादी स्त्री रस्त्याने बाहेर पडत असेल तर मी तरी म्हणतो, आम्ही सीता पाहिली नाही, आम्ही मंदोदरी पाहिली नाही, आम्ही अहिल्या पाहिली नाही, आम्ही द्रौपदी पाहिली नाही, पण आजची एखादी जर नारी अशी बाहेर पडत असेल, ती दुध्यातली असू द्या, ती ब्रह्मपुरीतली असू द्या, अरे ती हिवरा आश्रमची असू द्या, किंवा ती मेहकर तालुक्यातली असू द्या, ती बुलढाणा जिल्ह्यातली असू द्या, ती महाराष्ट्रातली असू द्या, ती आपल्या भारतातली असेल, आणि तिला जर पाहिलं तर आम्ही खरंच समजू ही आमची सीता आहे, ही आमची कौशल्य आहे. असं वागलं पाहिजेत की नाही? असं वागलं पाहिजेत. पण आज तसं दिसते का? नाही. मग आज कसं दिसते याचं वर्णन महाराज गोड आरतीमध्ये करतायत. आरतीचा कागद आणलाय बघा. असं काही मला माहीत आहे, सांगण्याची काहीच गरज नाही. बघा तुम्ही, मला माहीत आहे प्रदीप पाटील आलेले आहेत, ज्यांचं आमच्यावर अतिशय प्रेम आहे. आता तुमच्या गावची लेक तुमच्याकडे आलेली आहे बरं का आज, आणि ते आरतीसाठी येणार आहेत. आरती आपली 5 वाजता होणार आहे. खरं तर असं काहीतरी मदत देऊन तुम्ही गाडीचा मोसम नका तुमचा. चला, पाटलांचंही आमच्या या कथेमध्ये खूप खूप स्वागत आहे. कुठे आहेत पाटील? तुमच्या गावचे ते जवाई आहेत. आता जवाई असल्यामुळे तुम्हाला ते बरोबर चिठ्ठी आणून दिली तुम्ही. जवाई आहेत ना, जवाई. या पाटील कुठे आहेत? श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम आवाज आला पाहिजे. टाळीचा आवाज येत नाही. तुम्ही हात वरती करा सर्वांनी. एक एक श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम
हर हर महादेव. ओम नमः पार्वती पतये. हर हर महादेव. ओम नमः पार्वती पतये. हर हर महादेव. आणि म्हणून तर गोस्वामीजी आम्हाला सांगतायत, उत्तम केते असमन माही सपनी हुआन पुरुष जग नाही. मध्यम परपती देखई कैसे भ्राता पिता पुत्रवत जैसे. जरी जगामध्ये पुरुष दिसत असतील तर लहान आपल्या मुलासारखे दिसले पाहिजे, तरुण आपल्या भावासारखे दिसले पाहिजेत, म्हातारे आपल्या बापासारखे दिसले पाहिजेत. पण आता सध्याची परिस्थिती कशी आहे, गोस्वामी याचा विचार करतायत. धर्म विचारी समजी कुल रही सो निकृष्ट स्त्री असं काही. जाऊ द्या, काही काही धर्माचा विचार करून तरी राहतात. नाही तुम्हाला उत्तम होता आलं नका होऊ, नाही मध्यम होता आलं नका होऊ, पण धर्माचा विचार करून तरी तुम्ही चुकीचा पाऊल उचलू नका. एखाद्या पोरीच्या मनात जरी आलं तर ती विचार करते, नको रे बापा, मी जर असं काही चुकीचा पाऊल उचलला तर माझा बाप फाशी घेईल. मी जर या पोरासोबत पळून गेले तर माझ्या बापाला उद्या गावातून बाहेर निघता येणार नाही. आणि माझ्या बापाला जर गावातून बाहेर निघता आलं नाही तर उद्याच माझा बाप धरणात जीव देईल, नाहीतर एनरेज घेईल. आणि म्हणून ती धर्माचा विचार करते आणि एखाद्या पोरासोबत जात नाही. नका तुम्हाला उत्तम होता आलं तर हो, नाही मध्यम होता आलं तर धर्माचा तरी विचार करा. पण आज धर्माचा सुद्धा विचार करत नाही, दुसऱ्याच धर्मातल्या पोरासोबत. आणि काय होते मग, सर्व धर्म समभाव. कोण काढले सर्व धर्म समभाव? अरे आम्ही पाळायचं आणि तुम्ही पाळायचं नाही, हा मूर्ख कोणी सांगितलं करायचा आहे? कोण म्हणते सर्व धर्म समभाव? ही भावना प्रत्येकाकडे आहे. जर दुसरा पाळत असेल तरच आपण पाळलं पाहिजे. ती माणसं आपल्या डोक्यावर पाय देऊन पुढे चालायला लागली आणि आपण तरी म्हणायचं सर्व धर्म समभाव. नाही नाही, आपण आपल्या धर्माशी एकनिष्ठ असलं पाहिजे. आपल्या धर्माकडे जर कोणी बोट दाखवत असेल तर त्या क्षणाला त्याचं बोट सुद्धा मोडता आलं पाहिजे. आपले माणसं म्हणतात जाऊ द्या मग काय, असं नाही ना. चालू आहे बघा, हिंदू मुस्लिम. कोणता मूर्ख होता त्याला आणलं पाहिजे. कशाचे भाई भाई रे, कशाचे भाई भाई. अरे या भारत देशामध्ये जर भारत जिंकला तर आम्ही झेंडा फडकवतो, आम्ही फटाके फोडतो. या भारत देशामध्ये आमचा भारत देश जिंकल्यानंतर पाकिस्तानमध्ये कोणी फोडते का फटाके? नाही फोडत. पण ही जात कधी कधी पाकिस्तान जिंकल्यानंतर या भारत देशात फटाके फोडते. त्या फटाक्यात याला घातला पाहिजे एक दिवस. या भारत देशामध्ये जर पाकिस्तानचा झेंडा कोणी वरती करत असेल ना तर त्या झेंड्याला उलटा करून त्याची मान तिथं लटकवली पाहिजे. तरच तर मग हा विचार या भारत देशामध्ये आपण पोहोचला पाहिजे. म्हणून हे आजपासून डोक्यात ध्यानातच ठेवा. आणि मला खरंच काल कळालं तुमच्या दोन्ही गावामध्ये बरं का, दुध्यामध्ये सुद्धा आणि ब्रह्मपुरीमध्ये सुद्धा. हे आता यूट्यूबला चालू आहे, हे कुठेतरी जाणार आहे. तरी मी या ताकदीनं का बोलतोय, तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आणि आता माझ्या पाठीमागं प्रदीप पाटील आलेले आहे, त्याच्यामुळे मला ताणच नाही आता. आणि मग एक सांगू तुम्हाला, तुमच्या गावामध्ये एकही घर नाही म्हणतात. खरं तर एकदा टाळी तुमच्यासाठीच वाजवली पाहिजे. आणि नका येऊ देऊ असं. एकदा ते बी आलं ना मारा, ते गांजर गवतासारखंच आहे. ते पहिल्यांदा धुऱ्यावर येते आणि मग वावरात येते आणि मग किती उपटायचा प्रयत्न केला तर ते जातच नाही. मग एखाद्या कोपऱ्यात बारीकसं तरी निघते. मग बाई म्हणते माय किती या गांजर गवतानं बेजार केलं, तसे लय बेजार करायला लागलं महाराज. गांजर गवत जाईन जाईन जाईन, हळूहळू जाईन, चिंता करू नका. ऐका, धर्म आपला आहे. आपल्या धर्माच्या पलीकडे आपल्या पोरीने सुद्धा पाय द्यायचा नाही आणि आपल्या पोराने द्यायचा नाही. आता या तरुण माझ्या ताई माझ्यासमोर बसलेल्या आहेत, तिकडे काही बसलेले आहेत, तिकडे ताई बसलेल्या आहेत. ऐका ऐका, एका महिन्याच्या प्रेमासाठी, एका 15 दिवसाच्या प्रेमासाठी, एका वर्षाच्या प्रेमासाठी. अरे ज्यांनी तुमच्यावर 18 वर्ष प्रेम केलं मायबापाने, किती वर्ष? 18 वर्ष प्रेम केलं. त्या मायबापाचा विचार केला पाहिजेत का नाही तुम्ही? त्या मायबापाचा विचार केला पाहिजे. तो जर म्हणला ना आपण पळून जाऊन लग्न करून तू काय चिंता करतील, मी तुला सांभाळतो, काही सांगू नको तुम्हाला, मी माझ्या बापाचा ऐकणारी लेक आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची लेक आहे. हे त्याला सांगा, नुसतं शब्द नाही, पायातली चप्पल काढून कानाखाली ठणकावून सांगा, तरच तर तुम्हाला आम्ही म्हणू खरंच तुम्ही महाराष्ट्राच्या लेकी आहे. आणि हे केलं पाहिजेत लेकीने. म्हणून धर्माचा तरी विचार करा. आणि धर्माचा जर विचार तुम्ही करणार नाही तर तुमच्यासोबत काय घडणार आहे? गोस्वामीजी सांगतात,
पतिवंचक पर पतिरत होई पतिवंचक पर पतिरत करे रौरवन कल्प सत परई पतिवंचक पर पतिरत करे रौरवन कल्प सत परई राम सिया राम सिया राम जय राम राम सिया राम सिया राम पतिवंचक पर पतिरत होई रौरव नरक कल्पसत परही रौरव नरकामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही क्षण सुख लागी जन्म सतकोटी येई समन समजी दुःख ही खोटी. माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय ना? खरं तर तुम्ही म्हणसान महाराज हे जड वाटते आम्हाला, पण चोपाया सहज भाव प्रकट होतात. शब्द बोलले की लक्षात येतात. क्षण सुख लागी जन्म सतकोटी दुःख न समजी येई समखोटी बिनश्रम नारी परमगतीलाही पतिव्रत धर्म छाडी चल जाई प्रतिपतिकूल जन्म जहा जाई. विधवा होई पायी तरुणाई. बघा, एका क्षणिक सुखासाठी जर तुम्ही आपल्या मालकाला सोडून जासाल तर दुःख न समजी ये समकोटी. अजून काय घडते? प्रतिपतिकूल जन्म जहा जाई विधवा होई पायी तरुणाई. आता मी सांगितल्यापेक्षा एकदा तुम्ही घरी घेऊन जा आणि घरी याचा भाव तुम्हाला सहज प्रगट होईल. मग स्त्री कशी असावी या भारत देशातली? खरं तर हे माझं व्यासपीठ कोणाचंही वर्णन करणार नाही, कोणाचंही नाही. कारण ज्याने आपल्या जीवनामध्ये काहीतरी चारित्र्य संपन्नता पाळली त्याचंच वर्णन करणार आहे. म्हणून तुमच्या गावची लेख आहेत. आमच्या ताईने पूर्णच्या पूर्ण ज्ञानेश्वरी लिखाणकाम केलं. हस्तलिखित ज्ञानेश्वरी केली पळसकर ताईने, हस्तलिखित. तुम्हाला माहिती का नाही? नाही, तुमच्या गावची लेख आहे ती. तुम्हाला त्याचा स्वाभिमान पाहिजे. आणि म्हणून माझ्या ताईसाठी एकदा सर्वांनी टाळी वाजवा. मग खरंच अशा उत्तमच येते असं म्हणणं माही. याला म्हणतात उत्तम, याला म्हणतात मध्यम. माझं तर म्हणणं आहे हे जीवन आपण जगलं पाहिजेत. आणि हे जीवन जगण्यासाठी काय वाचलं पाहिजेत? यासाठी रामायण वाचलं पाहिजेत, यासाठी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजेत, यासाठी गाथा वाचला पाहिजेत का यासाठी नुसतं ससुराल गेंदा फुल? 4 दिवस सासूचे एकदा सकाळी टी व्ही समोर बसली की 5 वाजे लोक उठत नाही. 5 वाजे गेले ती दिवस, राहिल्या त्या आठवणी. आता काय काय ते सिरियल आल्या महाराज. अजून कोणती आहे मला तर नावं माहिती नाही त्यांचे. ऐका, आपल्या जीवनामध्ये सुद्धा सीतेसारखं आचरण आपण केलं पाहिजे. हेच तर आपल्याला रामायण सांगते. भगवान परमात्मा अत्री महाराजांच्या आश्रमातून पुढे निघाले. पुढे निघाल्यानंतर कुठे आले? महाराज म्हणतात दंडक वन पावन करही. दंडक वनाला पावन केलं आणि आता गोदावरी नदीच्या काठावरती भगवान परमात्मा आलेले आहेत. पंचवटीमध्ये, पंचवटी म्हणजे आपल्या महाराष्ट्रात भगवान आले. महाराष्ट्रात कुठे आले? त्र्यंबकेश्वरच्या जवळ. त्र्यंबकेश्वरच्या जवळ कुठे? नाशिकमध्ये रामकुंडाजवळ ती आले. आणि मग देवानी सांगितलं लक्ष्मणा इथे आता कुटिया बांधली पाहिजेत, आता इथे आपल्याला थांबायचं आहे. आणि मग पत्ता पत्ता तिनका तिनका जमा करून भगवान परमात्मा कुटिया बांधतायत. ऐका, पता पता तिनका तिनका जोड़ते जाते हैं. पता पता तिनका तिनका जोड़ते जाते हैं. महलों के वासी जंगल में, महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. पता पता तिनका तिनका जो
हैं, महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं। भगवंतानी कुटिया बांधलेली आहे पंचवटीमध्ये आणि आता भगवंताचा हा प्रवास चालू असताना एक दिवस शूर्पणखा रावण के भगिनी आई दुष्ट हृदय ती जननी, महाराज म्हणतात रावणाची बहीण आहे जिचं नाव शूर्पणखा आहे। एक दिवस सहज आली आणि या दोन राजकुमारांना तिने पाहिलं। दोन राजकुमाराला पाहिल्यानंतर ती रामाकडे गेली। रामाला काय म्हणते बघा, तुम सम पुरुष नमो सम नारी, यह संजोग विधी रचा विचारी। तुमच्यासारखा पुरुष या जगात नाही, माझ्यासारखी स्त्री या जगात नाही, आपण दोघं लग्न करू। रामजी म्हणतात तू पागल आहे, अगं माझं लग्न झालेलं आहे। ती म्हणते झालेलं असलं मग काय झालं तरी करू। एखादी अशी म्हणत असेल तर असं समजायचं ही शूर्पणखाच आहे, ही शूर्पणखाच आहे। रामजी एक गोष्ट बोलतायत, हा भाव तुम्ही घरी घेऊन जा, कोणी तुम्हाला रामायण सांगेल पण हा भाव तुम्हाला कोणी सांगणार नाही। रामजी म्हणतायत हे कुवार मोर लघु भ्राता, तू माझ्या भावाकडे जा, माझा भाऊ कुंवर आहे। आता रामजी खरं बोलतायत का खोटं बोलतायत? बोला काय म्हणत, खोटं बोलतायत रामजी आणि तुम्ही खरं बोलता? रामजी खोटं बोलतील आणि तुम्ही खरं बोलता? भाव लक्षात आला पाहिजे। रामजी म्हणतायत कुंवर याचा अर्थ आहे कुनाम शत्रू, कुनाम कुमार्ग, आरनाम शत्रू, जे कुमार्गावरती जाणार आहेत तो तसा माझा भाऊ आहे, त्यांना मारणारा माझा भाऊ आहे। तू त्याच्याकडे जा आणि तूही आता कुमार्गाकडे चालली आहे, तुला सुद्धा मारलंच पाहिजे म्हणून तू लक्ष्मणाकडे जा। आणि मग ती शूर्पणखा लक्ष्मणाकडे जाते आणि म्हणते तुमच्या भावानी मला सांगितलंय तुमच्यासोबत। लक्ष्मणजी म्हणतात अगं तू वेडी आहे, माझा भाऊ राजा आहे आणि मी त्याचा कोण आहे? सेवक आहे। सेवकासोबत लग्न करून तुला काय फायदा होणार आहे? उलट राजासोबत लग्न केलं पाहिजे आणि माझ्या बापानं तर 3 केलं त्या, मग माझ्या भावाला 2 करायला काय झालं? काय भाव सांगितला गोस्वामीजींनी? तू सांग रामजीला की तुमच्या बापानं किती केलं त्या? हे मानस सांगते 3, पण वाल्मिकीच्या सांगतात 700 होत्या, 700। बापरे 700। एखादा म्हणत असेल मग राजा दशरथानं 700 केल्या तर आमचं काय 2 नको? अरे बाबा एकीनच तुझ्या पासोळ्या उघड्या पाडल्या हा। आणि मग ती पुन्हा रामजीकडे येते। यातला भाव अजून एक गोड आहे, ऐका। रामजी म्हणतायत तुम्हाला माझ्या बापाचं सांगतेय ना, बापाने जर चांगले कर्म केले असतील तर बापाच्या पाठीमागे मुलांनी गेलंच पाहिजे, हा वेद बोलतोय। ही गोष्ट तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत आलो आहे। पण बापाने एखादं जर वाईट काम केलं असेल तर ते मागोवा घेत मुलांनी गेलंच पाहिजेत असं नाही ना। बापान 3 केल्या म्हणून काय झालं, पण मी वचन घेतलेलं आहे आणि मला राम म्हणतात। माझा आदर्श लोकांनी पाळला पाहिजेत। मी एक बाणी आणि एक पत्नी राहणारा माणूस आहे, मी नाही करू शकत। सेवक सुखचह मान भिकारी, व्यसनी धन सुभगती वे विचारी। काय गोड वचन आहेत। अगं मी सेवक आहे, माझ्यासोबत लग्न करून तुला सुखही मिळणार नाही आणि तुझं जे हे चाललंय का नाही, झोपून आले मस्त, हे तुझं चाललंय का नाही हे चुकीचं आहे। आणि मग रामजीकडे पुन्हा जाते आणि मग पुन्हा लक्ष्मणजीकडे जाते। महाराज म्हणतात लक्ष्मण आती लागव सो कान नाक कान बीन, ताके कर रावण कह चुनवती दीन। लक्ष्मणांचे महाराज असं हत्यार काढलं आणि तिचं नाकही कापले, कानही कापला आणि मग बिना नाकाचीच पळाली। हे बघा, हे सांगितलेलं जरी कापण्याचं असलं तरी याचा भाव खूप गोड आहे। नाक कळते ना तुम्हाला? कापलं म्हणजे असं कोणतंच कर्म करू नका ज्याने तुमचं नाक कापल्या जाईल। शूर्पणखा होण्याच्या नांदी लागू नका। आणि नाक कापल्यावर मग लोक म्हणतात तू लय बोलू नको, तुला कुठं नाक आहे बोलायला, म्हणून आपलं नाक आपण शाबूत ठेवा। असं चरचर पाहिजेत ना,
कुठं जर बोलायला उभं राहिलं तर कोणी आपल्याकडे बोट नाही दाखवलं पाहिजे, असं नाक ठेवलं पाहिजे. आणि मग रावणाकडे गेली. रावणाला सांगू लागली, दादा अरे काय घेऊन बसला बायको, तुझ्या बायकोपेक्षा तर एका वनवासाची बायको चांगली आहे, तुझी एवढी श्रीमंती काय कामाची. आणि मग रावण होताच त्याच वृत्तीचा. आणि मग रावणाने असं मारीचाला सोबत घेतलं. आणि मग रावण तिथे आला, असं म्हणतात तो मारीच हरण झाला. आणि मग संगते जती कुमंत्रते राजा, मानते ज्ञान पानते लाजा. एक ध्यानात ठेवा, संगते जती, संगतीने संन्यासाचा नाश होतो, कुमंत्राने राजाचा नाश होतो. मानते ज्ञाना, जास्त मानाची जर अपेक्षा केली तर आज तुमचा ज्ञान आहे निघून जाते. आणि पानते लाजा, असे काही अनेक भाव सांगितल्या जातात. आता रावण आलेला आहे, त्यांनी जतीचा वेश धारण केलेला आहे. जतीचा वेश धारण केल्यानंतर इकडे याने मृगाचं रूप धारण केलं. सकाळी सकाळी मारीचने मृगाचं रूप धारण केलं आणि तो सकाळी सकाळी आलेला आहे कुटियेसमोर. ऐका, कुटियेसमोर आल्यानंतर जानकीने ते दृश्य पाहिलेलं आहे. सीता परम रुचिर मृग देखा, अंग अंग सुमनोहर वेशा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. सीतेने ते मृग पाहिलं आणि मृग पाहिल्यानंतर ती सीता रामाला म्हणते, स्वामी या मृगाची मला छाला बनवायची आहे, या मृगाची मला चोळी बनवायची आहे. ऐका, मृग कशाचं होतं? सुवर्णाचं नव्हतं, सुवर्णाच्या रंगाचं होतं. आता जास्त सोन्याच्या पाठीमागं लागत जाऊ नका बरं. लय सोन्याच्या पाठीमागं लागले तुम्ही. सोन्यासाठी तुम्ही सोन्यासारखा नवरा बेजार करण्याला, सोन्यासाठी तुम्हाला काही कळते का नाही? ते पाहणं, ती बाई आज कथेत आलती, 2 चक्कर येईन तिच्या इथं. आपली काय करता नदीच्या काठची 10 एकर, फुटका मनी नाही ना, आणि त्याच्या इथं 2 चक्कर आहे. म्हणजे सोनं किती आहे तिच्या अंगावर, झोप लागू देत नाहीत मालकाला. ऐका, सोनं कधी धोका देईल सांगता येत नाही. तुमच्या घरात सोनं असावं, माझी इच्छा आहे सोनं असावं. किती सोनं असावं? जसं आत्ता तुमच्या कपाटात साड्या आहेत का नाही, तेवढं सोनं पाहिजे तुमच्या घरात. खालच्या कपाटात मस्त बिस्किटं पाहिजे, पार्लेजीचे नाही, सोन्याचे. मधल्या कपाटात मस्त तुमचे दागिने पाहिजेत, ते चपलाहार, गहू पोत, तुमचे झुमके, डबल झुमके, ते कुंडलं काय असेल असं गच्च भरून पाहिजेत तुमच्या कपाटामध्ये. वरच्या याच्यात मस्त तुमच्या मालकाच्या अंगठ्या भरलेल्या पाहिजेत. खरं तर मी तर म्हणतो प्रत्येकाच्या घरी 1-1 क्विंटल सोनं पाहिजेत. किती पाहिजेत का तुमच्या घरी? नाही? हे बघा, जे नाही म्हणन त्याला भेटणार नाही, जे हो म्हणन त्याला भेटणार. कोणाला पाहिजेत? हातवरती करा बरं. सोनं पाहिजेत नाही? बापरे, किती लोक पवित्र आहेत सागर भैया. सोनं नाही म्हणतात. काय नाही म्हणता? सोनं पैसे चोरता तुम्ही एकूण एकाचे. सोनं नाही म्हणता. आत्ता जर 100ची नोट पडलेली असली कोणाची, म्हणलं ती म्हणून मायमई होती, मी महाराजाला द्यायला आणली होती, ती अशी झालेली आहे पाय. अरे तुमच्या घरातच सोनं असावं असं नाही. हा भारत देश सुद्धा सोन्याची चिडिया होता महाराज. अहो, या फांदीवरती ज्या चिडिया बसायच्या त्या सोन्याच्या होत्या. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा.
सबसे पहले डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. मी म्हटलो भारत देश माझा आहे, सागर भैया म्हटले माझा आहे, आमचे दत्ता भाऊ म्हटले माझे. तुम्ही अफगाणिस्तानमधून आले काय? कुठून आले? कोणी म्हणेल हिवऱ्याहून आलो, कोणी म्हणेल दुधाहून आलो, ब्रह्मपुरी. दुधा ब्रह्मपुरी काय पाकिस्तानमध्ये आहे काय? तुम्ही म्हणलं पाहिजेत की नाही? सर्वांनी हात वरती करा, टाळी वाजून म्हणायचं आहे. सर्वांनी लाईट लावा एकदा, लगेच नकान वाजव. माय नुसते वरी करा म्हणलं तर तुम्ही वाजवायला नाही. आता तुमच्या अंगात भोले बाबा घुसलेले आहेत, ते काय आता शिवरात्रीचा प्रसाद घेतल्याशिवाय जात नाही. सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी, आणि टाळी वाजली पाहिजे. ते का जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता है डेरा, ये धरती है जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. या हरि एक बाल हरि खाली घ्यायचे नाही हात, आता पंक्तीला बसल्यावरच खाली घ्यायचे. या हर एक बाल मोहन है और राधा एक एक बाला, और राधा एक एक बाला. जहाँ सूरज जहाँ सूरज जहाँ सूरज जहाँ सूरज सबसे पहले आकर सारे अपना डेरा. वा 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 वा. आमच्या भारत देशातल्या बाया ज्यावेळेस म्हणायला लागतील का नाही भारत देश, तर पाकिस्तानची काय ताकद आहे या भारतात यायची. अरे आमची सेना ही खतरनाक सेना आहे. ही नवऱ्या तुला जर घरातून बाहेर पडू देत नाही तर तुला इकडं काय येऊ देणार आहे. ही सेना खतरनाक, हा सेना खतरनाक आहे आमची. वा वा, छान छान गायलं बरं का. आणि मग भगवान परमात्मा त्या सुवर्ण हिरणाच्या पाठीमागे लागले. इकडे जतीचा वेश धारण करून रावण आलेला होता. महाराज म्हणतात जतीचा वेश धारण करून आलेला रावण सीता परम रुचिर मृग देखा अंग अंग सुमनोहर वेशा. जतीचा रूप धारण करून आलेला रावण कुटियाच्या समोर येतोय. भगवान परमात्मा त्या मृगाच्या पाठीमागे लागलेले. आता घडलं असं महाराज, तो दारापर्यंत आला, भिक्षा मागितली. आई साहेब काहीतरी विचारामध्ये आहेत. तेवढ्यात भगवंतानी बाण काढला आणि त्या मारीचाला मारला. हरणाच्या रूपात असलेला मारीच आपल्या स्वतः रूपामध्ये आला आणि त्याने आवाज दिला, लखन लखन भैया बजाओ. लक्ष्मण करण प्रथमिले नामा, पाचे सुमिरी मनही रामा. पहिले काय करायचं माहिती आहे? लक्ष्मणाचं नाव घ्यायचा आणि नंतर राम 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 असं म्हणायचं. गोस्वामीजी वर्णन करतात, लक्ष्मण कर प्रथमिले नामा, पाचे सुमिरी राम भगवाना. मॉनिटरला आवाज दे भैया. आणि पाठीमागून मग रामाचं नाव घ्यायचा. लक्ष्मणाचा हा आवाज कोणी काढला होता? मारीचाने. लखन लखन भैया
माझा कुटी येईपर्यंत जानकी घाबरली. लक्ष्मणा, आपको जाना चाहिए लक्ष्मण जी, आप चले जाओ. भाभी मेरे भैया को कुछ नहीं हो सकता, वो पूरी दुनिया के तारनहार है, माझ्या भावाला काहीच होऊ शकत नाही. आणि मग सीता मरम वचन जब बोला, हरी प्रेरित लक्ष्मण मन डोला. एक वर्म वचन सीता बोलली. आता काय बोलली ते लक्ष्मण इथे गोस्वामीजीने सांगितलंच नाही, पण भावार्थ रामायणामध्ये खरं तर हे वचन सीता बोलणारच नाही, कारण हे गोस्वामीजीचं रामायण आहे. सूर घनेरे फिरे कन मानत, पैपत स्वाद से सूर कहा, करताल मंजीर बजावत है, मीरा बतवारी सी याद कहा, नरसिंह बसे प्रतिखंबन में, काड़न को प्रहलाद कहा, श्री राम कथा कितनों ने लिखी, पर तुलसी जैसी मर्याद कहा. काय मर्यादा आहे. मर्म वचन जब सीता बोला. आता काय मर्म वचन असेल. लक्ष्मणजीचं मन डोललं, धनुष्य घेतला, बाहेर आले, बाण घेतला आणि कुटियाला एक काय केली, एक रेषा ओढली. तिला लक्ष्मण रेषा म्हणतात. ऐका ऐका, आता आपण जर प्रपंचामध्ये एक मर्यादेची रेषा ओढली ना तर खूप चांगलं होईल. प्रत्येक स्त्रीने एखाद्याच्या घरामध्ये आपला प्रवेश झाला ती एक मर्यादेची रेषा ओढली पाहिजे. प्रत्येक पोरीने एखाद्याच्या घरामध्ये आपला जन्म झाला. काय बसते म्हणा. बोल सियावर रामचंद्र भगवान की जय. प्रत्येक स्त्रीने एक रेषा मर्यादेची आपल्या अवतीभोवती ओढली पाहिजे. एक सांगू तुम्हाला, स्त्री म्हणजे एका तलावात साचलेलं पाणी आहे. स्त्री म्हणजे एका तलावामध्ये साचलेलं पाणी आहे. जोपर्यंत भिंत आहे तोपर्यंत ते पाणी सुंदर दिसते, आणि ज्या वेळेस ती भिंत तुटते ना दादा, त्यावेळेस ते पाणी कोणाचं घर वाहून नेईन, कोणाचं शेत वाहून नेईन, किती झाडं वाहून नेईन सांगता येत नाही. तसं स्त्रीचं जीवन जोपर्यंत बंधनात आहे तोपर्यंत सुंदर दिसते, पण ज्या दिवशी बंधनाच्या बाहेर पडते त्या दिवशी किती घराचं मात्र करेल सांगता येत नाही. मी काय बोलतो तुमच्या लक्षात आलंय ना. एक रेषा ओढली, आणि रेषा ओढल्यानंतर स्वतः लक्ष्मणजी निघून जात आहेत, आणि मग तिथे जतीचा वेश धारण करून रावण येतोय. तो बाहेर बसतो. जानकी मनामध्ये काहीतरी विचार करत बसलेली असते. आता काय करायचं. तेवढ्याच हा आवाज देतो. आवाज देतो, भिक्षाम देहि भिक्षाम देहि. जानकीपर्यंत तो आवाज जात नाही. अजून जोरात आवाज देतो. जानकीपर्यंत आवाज जाते. काहीतरी फळ हातामध्ये जानकी घेऊन बाहेर येता प्रयत्न करते. रेषा दिसते, पुन्हा थांबते. तो रावण आहे, तो पापी आहे, तो दुष्ट आहे, तोही उभा राहतो. तो म्हणतो, मी संन्यासी आहे, माझी एक मर्यादा आहे, मी घराच्या किती दूर उभं राहिलं पाहिजे, मी याच्यापेक्षा पुढे येऊ शकत नाही. आणि तू जर येत नसशील तर मी अंतर्ग्यामी आहे. तुझा मालक आत्ताच एका हरणाच्या पाठीमागे गेलेला आहे. ते हरिण नसून एक राक्षस आहे. त्याने तुझ्या मालकावरती धावा बोललेला आहे. त्याच्या पाठीमागे तुझा देर गेला आहे. तुला जर ते वाचावेसे वाटत असतील, सुखरूप राहावेसे वाटत असतील तर तू माझ्या पदरात काहीतरी टाकलं पाहिजे, तरच ते सुखरूप राहतील. जानकी एकही दोनही विचार न करता रेषा ओलांडते, आणि महाराज म्हणतात जानकीचं हरण होते. जानकीला घेऊन ज्यावेळेस रावण जातो ना, त्यावेळेस महाराज म्हणतात, ती विलाप करते, हे रघुनंदन हे करुणा हे रघुनंदन हे करुणानिधी. हे रघुनंदन हे करुणानिधी. हे करुणानिधी, हे रघुनंदना, तुमचा काही दोष नाही. भाऊजी, तुमचा काही दोष नाही, माझंच पाप आहे. आणि हे राम करत जानकीला ज्यावेळेस घेऊन जातो ना, आरती हरण शरण सुखदायक कहू रघुकुल सरोजित काय. जानकी घेऊन जात असताना विरह करते. महाराज म्हणतात, तेवढ्यात गीध पक्षी येतो. गीध पक्षी रावणासोबत युद्ध करतो. गीध
ऐका